सार्थ श्री गणेश पुराण उत्तरार्ध भाद्रपद शुक्ल नवमी अध्याय 24 ते 45 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ब्रह्मदेव म्हणाले, त्या नगरात सर्व मोठे लोक पूजा व भोजनाची तयारी करण्यास कश्यपपुत्रास शोधू लागले. लोक त्यास राजा व प्रधानाचे घरी व इतरत्र शोधू लागले. भेटेल त्यास विचारू लागले की तुम्ही विनायकास पाहिले का? बरोबरच आहे की वेद ज्याचे विषयी नेती नेती असे म्हणतात तो कोणास दिसणार? आम्ही त्यास पाहिले नाही असे लोक म्हणू लागले. पण नगराच्या कडेला राहणारे जे तेथे होते त्यांनी लोकांच्या सांगण्यावरून ऐकले की तो शुक्लाच्या घरी आला आहे. ते तेथे गेले पण तो दिसला नाही. त्यांनी शुक्लास विचारले. तो म्हणाला, तो येथून गेला. तो मायावी बालक लोकांस फसवण्यास उत्सुक असतो हेच खरे. बालकांना सोडून मागच्या दाराने येऊन तो शुक्लाच्या घरात निजला होता. कित्येकांनी त्यास गुहेत झोपलेल्या सिंहाप्रमाणे पाहिले. रागावलेल्या कित्येकांनी त्यांची निंदा केली व ते म्हणाले, हा हलकट बालक पिशाचा सारखा या दरिद्र्याच्या घरी का आला? सर्वांचा भाव जाणणारा हा ईश्वर असता तर याने सर्वांचे प्रिय केले असते. त्याला हात धरून उठून ते म्हणाले, तुझ्याकरता तयार केलेले अन्न सार्थकी लाव. तुझे चरणकमल पाहून भ्रमणापासून होणारा खेद गेला. या बाळासह तू आमचे घरी भोजनाकरता चल. तेव्हा ये. तेव्हा तो म्हणाला, आता मी भोजन केले आहे. ते पुन्हा म्हणाले, भिक्षा मागून जगणाऱ्या या दरिद्र्याच्या घरी तू काय खाल्ले असशील? हे प्रभो, यास पाणीही पिण्यास नाही, मग तू अन्न कसले खाणार? गणेश म्हणाले, पोट अतिशय भरले आहे त्यामुळे चालण्याची शक्ती नाही. ब्रह्मदेव म्हणाले, त्याने शुक्लाचे घरी भोजन केले हे जाणून ते सर्व निराश व भग्न संकल्प झाले. त्यामुळे रागामुळे ते विवेकहीन झाले. अनेक क्लेश करून संपादन केले साहित्य व्यर्थ झाले. तेव्हा ते दांभिक, दुष्ट व भक्तिरहित होते. त्यांनी ते अन्न स्वतःच खाल्ले. जे भक्त होते ते निराधार राहून ध्यानात तत्पर झाले. हे सर्व ध्यानात तल्लीन झाले पाहून विनायक घटाकाशाप्रमाणे अनेक रूपांचा झाला. म्हणजे पाण्याने भरलेला कुंभात सूर्य नाना प्रकारचा दिसतो तसा तो कोठे पलंगावर निजलेला, कोठे जप करीत, कोठे दान देत, कोठे भोजनासाठी उत्सुक, कोठे शिष्यास अर्थासह वेद शिकवणारा, कोठे शास्त्राचे व्याख्यान व कोठे स्वतःच पाठ करू लागला. अशी नाना रूपे घेऊन अनेक घरात तो शोभू लागला. हा आमचे घरी आधी आला असे समजून जो तो अभिमान मानू लागला. त्यांनी त्याच्या अंगास तेल व उटणे लावून स्नान घातले, पूजा केली, भोजन घातले. त्या तेजस्वी विनायकास पाहून काशी राजासह सर्व आनंदित झाले. नंतर त्यांनी आप्त व ब्राह्मण यांचीही पूजा केली, भोजन केले. पंचामृत पक्वान्ने, चटण्या, कोशिंबिरी, खीर, भात व इतर मधुर पदार्थ आवडीप्रमाणे खाल्ले. याप्रमाणे ब्राह्मण, देव व काशीराजा या आप्तांच्या आशा पूर्ण झाल्या. काशीराज म्हणाला, अनेक आकृती आहेत अशा मुनिपुत्राच्या मायेने आम्ही मोहित झालो. विनायक अनेक घरात भोजनाकरता गेला हे स्पष्ट. हा माझ्या जवळ आहे. मग घरोघर भोजन कोण करीत आहे? भोजनाकरता कोठे तो पालखीत बसून, कोठे हत्तीवर बसून, कोठे घोड्यावर बसून जात आहे. याप्रमाणे सर्व लोक बालकाची पूजा करण्यात दंग झाले. तोच जनकनंदन नगरात आले. जेथे जेथे ते भोजन करणाऱ्या विनायकास पाहून ते परत निघाले. भिक्षेकरता जेथे जेथे ते गेले तेथे तेथे विनायकास पाहून ते मागे फिरत. त्यांनी नित्यकर्म आटोपली होती. त्यांनी कोठे त्यास शय्येवर झोपलेला, फळे खात असलेला, विडा खात असलेला, अंगास गंधाधिकांच्या उट्या लावित असता गणिकांचा नाच पाहत असलेला, कोठे सोंगट्या बुद्धिबळ खेळत असलेला पाहिले. कोठे अनेक अलंकार, कोठे दिव्य वस्त्रे नेसलेला, कोठे पठण, कोठे जप करीत होता. सारांश याप्रमाणे त्यांनी ध्यानाने पाहिले. क्वचित भक्त त्याची स्तुती करत, तो स्वतः जगदीश्वराची स्तुती करत आहे. कदाचित भक्ताला आपल्या विभूती अनेक प्रकारे दाखवित आहे. कोठे तरुण होऊन मनोरम स्त्रियांशी क्रीडा, कोठे बुद्ध होऊन चिकित्सा, कोठे रससेवन, कोठे अंगणात रांगत माती खात, कोठे चेंडू इत्यादींनी खेळल्यामुळे थकून पाणी पित आहे. अशा त्या देवास पाहत भुकेलेले मुनी घरोघर फिरून थकले. सर्व ठिकाणी त्या देवास पाहून ते एकमेकास म्हणाले, या नगरात पवित्र शुद्ध शुक्ल नावाचा ब्राह्मण आहे. त्याच्या घरी भोजनात जाऊ. तेथे या अंगणात विनायक दिसला तेव्हा या नगरात भोजन करू नये, कारण येथे विनायका वाचून घरच नाही असे म्हणून ते बाहेर निघाले. पण विनायकास समोर पाहून त्यांनी आडवा रस्ता धरला. पण तिकडेही तो दिसू लागला. पूर्व पश्चिम सर्व दिशा चोहोकडे तोच दिसू लागला. खाली वर सर्वत्र विनायकाचे दर्शन झाले. सर्व वस्तू मात्र विश्वरूपी विनायक व विनायक स्वरूपच दिसले. शंभू व विष्णूचे ध्यान करू लागले पण त्यासही ते विसरले. अंतःकरणातही विनायकास पाहिले. नेत्र मिटले, उघडले, तोच दिसला. त्याने किरीट, कुंडले, मोत्याचे माळ, सोन्याचा करगोटा, अंगठ्या, सिंहावर बसलेला, 10 हात सिद्धी बुद्धीसहित, मस्तकी चंद्र, कस्तुरीचा तिलक, नाग हे ज्याचे भूषण, कोटी सूर्यासारखी प्रभा, सुस्थिती संहार करणारा अशा त्या देवास पाहून तत्व जाणणाऱ्या त्या मुनींनी भेदाचा त्याग केला व त्यांच्या चरणी वंदन केले.
मोठ्या भक्तीने देवादिदेव विनायकाची स्तुती करू लागले, कारण त्याच्या करुणेमुळेच मुनींना बोधाची प्राप्ती झाली. ते दोघे म्हणतात, तू सर्व कारणांचे कारण आहेस, पण तुझा कारणाशी संबंध नाही. तू ब्रह्मस्वरूप ब्रह्मांडाचे कारण, व्यापक व श्रेष्ठ आहेस. विश्वाची उत्पत्ती, रक्षण, संहार तूच करतोस. निराकार असूनही अनेक प्रकारे साकार व मायाबलाने युक्त होतो. तूच पंचभूते, यक्ष, गंधर्व, राक्षस आहेस. चराचर हेच ज्याचे स्वरूप, अशी तुझी स्तुती करण्यास कोण समर्थ आहे? तुझ्या रूपाच्या अज्ञानामुळे श्रुती नेती नेती असे म्हणून स्वस्थ बसली. आम्ही दोघे मोहित झालो व तुझे रूप जाणण्यास समर्थ झालो नाही. हे विभो, अनेक रूपे अशा तुझा महिमा आम्ही जाणत नाही. तुझ्या पायाचे दर्शन झाले, आम्ही कृतकृत्य झालो. अनेक अवतार घेऊन अपार शक्तीने तू भूभार हरण करतोस. ब्रह्मदेव म्हणाले. त्या दोघांची स्तुती ऐकून बालरूपी विनायक, जो कौतुक करणारा व मायावी आहे, म्हणाला, माझ्या प्रसादामुळे तुम्ही तत्वज्ञ सर्वज्ञ व्हाल, असा वर देऊन गुप्त झाला. तेव्हा सनकनंदांनी विनायकाची अप्रतिम मूर्ती केली. सुवर्णाचा रत्नजडीत प्रासाद करून त्यात ती मूर्ती स्थापिली. वरद विनायक तिचे नाव ठेवले. गणेशकुंड म्हणून एक सरोवर केले. तेथे स्नान करून वरद विनायकाची पूजा करणाराचे मनोरथ पूर्ण होतात, अनेक भोग मिळतात. पुत्र, पौत्र, विद्या, आयुष्य, यश, धन, धान्य, कीर्ती, शाश्वत तत्वज्ञान प्राप्त होते. अंतकाळी विनायकाच्या धामात जातो, यात संशय नाही. ब्रह्मदेव म्हणाले. तेथे देव, गंधर्व, यक्ष, अप्सरा आल्या. देव दर्शन व पूजन करून गुप्त झाल्या. दोघांनाही ते पाहून विस्मय वाटला व ते स्वर्गात गेले. काशी राजाही प्रधानासह प्रजेसह तेथे आला व नाना द्रव्य, अलंकार, वस्त्रे, हलके व भारी, अनेक पक्वाने, फळे, रत्ने, मोती, फुले, अनेक दक्षिणा यांच्या योग्य ब्राह्मणास मंत्रपूर्वक भक्तीने पूजा केली. वस्त्र, अलंकार, सुवर्णासह ब्राह्मणांची पूजा केली व आशीर्वाद घेऊन पुन्हा नगरात आला. प्रधानांनीही विनायकाचे पूजन केले. राजा याप्रमाणे ब्राह्मणांची पूजा व आशीर्वाद घेते झाले. प्रजेने ही विनायकाची यथाशक्ती पूजा केली. आनंदित अंतःकरणाने लोक नगरात आले. हे विनायकाचे चरित्र तुला सांगितले, ते पापनाशक व पुण्यहारक कारक आहे. आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे? मुनी म्हणाले. भिक्षेत रथ वाचणाऱ्या शुक्लाचे चरित्र ऐकले. सुवर्णादी धातूंचा स्पर्शही होत नसे त्या शुक्लग्रही विनायकाला व 10 हातांनी पसरणारा भात खाल्ला. त्याच्या घरी विश्रांती घेतली. तृप्त झाला. त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य घालविले. इंद्राच्या अमृताहून उत्तम घर, कुबेरासारखी संपत्ती, मदनापेक्षा सरस रूप व ब्रह्मदेवापेक्षा चांगले ज्ञान दिले. हे ब्रह्मदेवा, असे असण्याचे कारण काय ते सांग. ब्रह्मदेव म्हणाला, व्यासा, चांगला प्रश्न केलास. भक्तीने ऐकलेली परमेश्वराची कथा ग्रहण प्रश्न करणारा, ऐकणारा व सांगणारा सर्वांस पवित्र करते. हे विभो, तू विचारले ते सांगण्यास माझे मन तयार आले. केवळ भक्तीने ज्ञान प्राप्त होणारा देव व त्याचे चरित्र सांगतो. सर्वज्ञ, सर्वदर्शी, सर्वव्यापी, चित्ताचा साक्षी असा तो देव भक्तीने संतुष्ट होतो. भाव हेच त्याच्या संतोषाचे कारण आहे. भक्तीने अर्पण केले पान, पाणी, मनोहर फुलाने संतुष्ट असलेला स्वतःचेही समर्पण करतो. पण दंभ, हेळणा व दुसऱ्याच्या लाजेने अर्पिलेले धन, संपत्ती, रत्ने, सोने, चांदी, मोती इत्यादी दिलेले व्यर्थ जाते. शमीच्या पानाने संतुष्ट झालेल्या त्याने व्याघ्रास सलोकता मुक्ती दिली. त्याने प्रसंगोपात दृढभावाने अनायासे मिळालेले शमीपत्र वाहिले, म्हणून हे भक्ती श्रेष्ठ आहे. मुनी म्हणाले, व्याधाने कोणते कर्म केले, शमीपत्र कसे अर्पण केले, त्याचे नाव व त्याने सलोकमुक्ती कशी मिळाली ते सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, विदर्भ देशात त्रिभुवन प्रसिद्ध व कुबेराच्या नगरासारखे आदिशा नावाचे नगर होते. त्या नगरात मांस विकणारा भीम नावाचा व्याध होता. दुसऱ्याचे दोष सांगण्यात दोष आहेत, तरी प्रश्न केला असता यथार्थ सांगावे. मत्सर नसावा, अनेक दोष आहेत असा तो. बाण व धनुष्य बाणांनी भरलेले पाते, तलवार, धनुष्य, शस्त्रे घेऊन कुटुंबाचे पोषण करण्याकरता प्राण्यांचा वध करीत असे. निर्जन वनात ब्राह्मणांनाही मारत असे. एकदा नगरात उत्सव सुरू झाला व पुष्कळ मांस आणण्याच्या इच्छेने तो सकाळीच वनात गेला. मांसाची विक्री करण्याची इच्छा व द्रव्याचा लोभी असा तो कुटुंब पोषण करणारा. त्याने अनेक हरणांच्या कळपास पाहिले. नंतर मांसाच्या ओझ्यासह तो नगरात प्रवेश करणार. तोच मोठा राक्षस आला. मनुष्यवासाने संतुष्ट झालेला तो एका क्षणात जवळ आला व त्याचे पिंगाक्षण असे नाव होते व नेत्रही पिंगट होते. मनुष्य व जनावरे खाणारा, अग्निप्रमाणे तृप्ती कधीच नसलेला भयंकर. त्यास पाहून तो भूमीवर पडला. शस्त्रे गळून पडली, डोळे मिटले, पण बळेच उघडून जवळ शमीचे झाड पाहिले. भीम झाडावर चढला. राक्षसही वर चढू लागला. तेव्हा त्याने एक फांदी तोडली, पण वाऱ्याने त्याचे पान उडाले, जे वामनाने स्थापिलेल्या गणेशाच्या डोक्यावर पडले. त्यामुळे देव संतुष्ट झाले. दोघांनी आपलीच पूजा केली असे मानले. वामनास वर देण्यासाठी तो तेथे प्रकट झाला होता. बली जिंकण्याची इच्छा करणारा वामन कश्यप पुत्र होता. सारांश दुर्वा व शमी, यामुळे तो फार संतुष्ट होतो. मनुष्याने रत्न, सोने, दिव्य वस्त्रे पूजा केली तरी ती दुर्वे वाचून व्यर्थ होते किंवा शमीपत्राने सफल होते, त्या वाचून कशानेही नाही. यज्ञ, दान, व्रत, दुसऱ्या तपश्चर्या, नियम तसेच सोने, रत्ने यांनी देव संतुष्ट होत नाही.
दुर्वा व शमीमुळेच तो संतुष्ट होतो. त्याच्यावर प्रसन्न झालेल्या त्याने विमान आणविले. त्याचेच रूप करणारे किंकर त्याचे लोकाहून आले. अग्नीचे ठिणगिणे पर्वतासारख्या गंजी नष्ट होतात, तसे त्याच्या पापाच्या राशी नष्ट झाल्या. त्यांनी स्वतःची शरीर सोडले. दिव्य देह घेऊन ते विमानात बसले. दूतांनी वस्त्रे, दागिने, विलपणे यांच्या योगे दोघांची पूजा केली. अनेक वाद्यांचे घोष, स्त्रिया, गंधर्व समूहासह त्यात देवाजवळ नेले. तेव्हा त्यांनी विनायकास नमस्कार केला. पापमुक्त झालेल्या त्या दोषास सर्वोपता मुक्ती मिळाली. गणेशाने कल्पापर्यंत त्यांना आपले स्थानी ठेवले. सारांश, देवाला भक्तिभाव प्रिय आहे. शुक्ल ब्राह्मणाच्या भिक्षेने अन्नाने तो संतुष्ट झाला व कुबेराच्या अलकानगरीसारखे दिव्य ग्रह त्यास दिले. म्हणून दुर्वा व शमी विना केलेली पूजा व्यर्थ होते. दांभिकतेने केलेली मोठी पूजा त्याला संतोष देत नाही. भक्तीने केलेली अल्प पूजा त्यास संतुष्ट करते. व्यास म्हणाले, हे ब्रह्मदेवा, पूर्वजन्मी व्याघ्र व राक्षस कोण होते? त्यांचे शील व आचरण कसे होते ते सांगा. हे प्रभू, वामनाने अनुष्ठान कसे केले? गजाननाने त्यास वर कसा दिला? बरे लोक निशा सोडून दुसऱ्या ठिकाणी भाव ठेवून कसे राहतात? त्यास शमी कशी प्रिय झाली ते मला सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, तू विचारले ते सर्व सांगतो. तो व्याध पूर्वजन्मी वेद जाणणारा राजा होता. तो शास्त्रांचा प्रबुद्ध, सर्व लक्ष संपन्न, नम्र, देवता व अतिथींची पूजा करणारा होता. हत्ती, घोडे, रथ, पायदळाची संख्याच नसे. तो दाता, शूर, बुद्धिमान, इंद्राप्रमाणे समृद्ध होता. त्याचा ध्वज शस्त्र जिंकणारा होता. त्याचे 2 बुद्धिमान प्रधान होते. त्यांच्या योगाने शुक्र व वाचस्पती खाली मान घालत. जे 2 प्रधान शस्त्र तेजाने पृथ्वी जिंकण्यास समर्थ होते. त्यांची मदनावती नामक सुलक्षणी पत्नी होती. ती पतिव्रता, धार्मिक, सुमुखी व सर्वांना जाणणारी होती. तिच्यासारखी स्त्री त्रिभुवनात एकही नव्हती. दीन, अनाथ, बुद्ध व वृद्ध व अतिथीशिवाय ती कृपाळी असे. याप्रमाणे यजन, दान व सज्जनांच्या पूजेत ते निमग्न असत. त्या उभयतांच्या आचरणावर नगर व राज्यातील लोक संतुष्ट असत. साधूस मान्य असलेले 6 गुण त्यांचे शत्रू त्यांच्यापासून घेत. अशी पुण्यकारक कीर्ती असलेल्या राजाने बरीच वर्ष पृथ्वीचे राज्य केले. दैवयोगाने तो मेला. मरताना त्याने यथाविधी 1000 गायींचे दान केले. 18 महादाने दिली व दुसरी 2 दाने दिली. तो मेला तेव्हा नगरातील लोक शोक करू लागले. त्याला पुत्र नव्हता. त्याच्या पत्नीने सहगमन केले. 2 मंत्र्यांनी ब्राह्मणाद्वारा त्याचे सर्व संस्कार करविले. 11वे दिवशी भक्तीने अनेक दाने दिली. महिना झाल्यावर राज्यास योग्य कुल, बुद्धी, मानसिक धैर्य, शूर व पराक्रमी अशा पुरुषाविषयी ते विचार करू लागले. दुर्घर्ष नावाच्या राजकुलातील पुरुषाचा सांब नामक बलवान क्षेत्रज पुत्राविषयी राजाने सांगून ठेवले होते. त्याचे विषयी निश्चय करून नगर व देशातील लोकांना विचारून ते राज्य देण्यास तयार झाले. शुभ मुहूर्त, शुभ लग्नावर ब्राह्मणद्वारा त्यास अभिषेक केला. मुनी म्हणाले, हे कृपानिधे पितामहा, तू सर्वज्ञ आहेस. तो सांब क्षेत्रापासून कसा उत्पन्न झाला? तो कोणत्या जातीचा होता ते सांग. ब्रह्मदेव म्हणाले, मुने, दुधर्षाने पुत्राकरता अनेक प्रयत्न केले, पण दुर्दैवाने सुपुत्र झाला नाही. त्याची पत्नी प्रमदा एका कोळ्याच्या ठायी आसक्त होती. एका सुमुहूर्तावर कोळ्यापासून त्याची उत्पत्ती करून घेतली, पण हा जारज आहे हे कोणासही समजले नाही. असो, 2 प्रधानांनी त्यास राजचिन्हे दिली. राष्ट्र व कोशासह सर्व राज्य त्यास अर्पण केले. पूर्वीप्रमाणेच हे अमात्य पदावर राहिले. राज्यप्राप्तीनंतर तो दुर्दशाचा मुलगा संपत्तीमुळे उन्मत्त झाला. स्त्री, मांस, दारू यांच्यात आसक्त, हत्तीसारखा मस्त, वाळशी, दुराशी व सन्मार्गापासून परागमुख झाला. याने श्रीमंतांचे धन घेऊन त्यांना नगराबाहेर घालविले. ब्राह्मण व साधू यांचा क्षणोक्षणी अपमान केला. त्यांची सतत चालणारी वृत्ती काढून त्यांना गावाबाहेर काढले. प्रधानाचा नीतीचा उपदेश तो ऐकेना. ते वारंवार करुणेने उपदेश करू लागले. तेव्हा रागाने दोघांच्या पायात बेड्या ठोकल्या. त्यांच्या आईबापाने त्या दुष्टबुद्धी पुत्रास उपदेश केला की ज्याच्या कृपेमुळे शत्रुरहित राज्य मिळाले, त्या 2 साधूंचा हे दुष्टा तू निग्रह का करीतोस? पण त्याच्या अमृतासारख्या वाक्यांचा त्या पामराने अनादर केला. त्यांनाही 2 बेड्या घातल्या व कारागृहात ठेवले. त्याचा दुष्टबुद्धी नावाचा दुष्टमित्र होता. त्यास प्रदान केले. त्यास घोडास, हत्ती, रत्ने, दिव्य वस्त्रे, लोकरीची आस्तने, दासदासी, पेय पदार्थ व स्त्री दिली. जो याचे ऐकणार नाही त्याचा मी बलपूर्वक शिरच्छेद करील, असे सर्व लोकात प्रसिद्ध करून तो सांब अंतःपुरात गेला. सांबाच्या दुराचरणाविषयीचा हा अध्याय संपला. ब्रह्मदेव म्हणाले, तो राजकार्य करू लागला. स्वतः उत्तम स्त्रिया भोगू लागला. राष्ट्रात अमुक एक सुंदर स्त्री असे ऐकले. तिला पती असो की नसो तिला बळाने आणीत असे. रडणाऱ्याचा तिचा भोग घेत असे. तो विषय लेंपट जातीभेदाकडे लक्ष देत नसे. तो परस्त्री परधन यांचे वेळीच हरण करीत असे. दुष्टबुद्धी मंत्री त्याच गुणाचा होता. दुराचारात रत असे. ते दुष्ट कन्या माता यांनाही सांभाळत नसत. ते ब्रह्महत्या, स्त्री व बालहत्या यासही मानित नसत. अशा प्रकारे ते जणू पापाचे पर्वतच होते. त्या दोघांच्या घरी ब्राह्मण किंवा यती भोजन करीत नसत. राष्ट्रात त्याचे व प्रधानाचे नाव कोणी घेत नसत. एकदा शिकारी करता ते दोघे वनात गेले. अनेक हरणांचे कळप, पक्षी समुदाय मारले. ती सर्व सावजे नगराकडे पाठवली.
स्वतः घोड्यावर बसून निघून गेले. मार्गात विनायकाचे महास्थान पाहिले. त्यात विनायकाची जीर्ण व शुभ्र मूर्ती होती. पुत्राकरता तप करणाऱ्या रामाच्या पित्याने मूर्ती स्थापन केली होती. भक्तीने देवादेव विनायकाचा साक्षात्कार करून घेतला होता. त्याने दशाक्षर महामंत्राचे दीर्घकाल ध्यान केले होते. देवाने त्यास वर देऊन त्याचे सर्व मनोरथही पुरवले होते. नंतर वसिष्ठाचे हातून त्याने मूर्तीची स्थापना केली. गणेशाचे भजन पूजन व स्मरणाने त्यास प्रसिद्धी सर्वज्ञ शूरांसामान्य असे राम लक्ष्मण भरत व शत्रुघ्न हे पुत्र झाले. तिच्या दर्शनाने 4 पुरुषार्थाची प्राप्ती मानवास होते. दशरथाने निर्मिलेले रम्य मंदिर पाहून राजा व प्रधान घोड्यावरून खाली उतरले. त्यांनी पापहरण करणाऱ्या प्रभूची पत्रे व पुष्पे यांनी पूजा केली. नमस्कार केला व प्रदक्षिणा घालून निघून गेले. दैवयोगाने हेच एक पुण्य त्यांच्या हातून घडले होते. त्या पाप्यांनी काही दिवस राज्य करून ते मेले. यमदूतांनी त्यास पाशांनी बांधून यमाकडे नेले. यमाने चित्रगुप्तास बोलावले. त्याचे पुण्य व पाप विचारले. तो म्हणाला, हे रविपुत्रा, यांच्या पापाची गणना नाही, पुण्याचा लेशही नाही. यमदूतांना म्हणाला, यांना बांधा व लोखंडाच्या दंडाने मारा. विचिमय कुंडात अनेक हजार वर्षापर्यंत टाका. हे एकेका कुंडात पापाचा भोग भोगतील. मग यांना मृत्यूलोकी नीच योनीत फेका. याचा पुण्याचा लेश आहे. दूतांनो, ती कृती ऐका. त्यांनी एकदा गजाननाचे दर्शन व पूजा केली. त्या पुण्याईनेच त्यांचा उद्धार होईल. ते वाक्य ऐकून दूतांनी त्यास घट्ट बांधले व मार दिला. कुंभीपाक, शोणी, तोदक, रवरव, कालकूट यात क्रमाने 100 वर्षे टाकले. तामिश्र, अंता तथा मिश्र व पू व रक्त यांच्या चिखलाच्या कुंडात काही वर्ष ठेवले. मग काट्यात टाकले. त्यामुळे त्यांच्या अंगात शते पडली. मग तापलेल्या वाळूत भाजून काढली. नंतर लहान किड्याच्या योगे त्याची अंगे भरली. त्यांनी सूची मुकाट टाकले. नंतर दोघांना आसी पत्रवनात नेले. तेथे शस्त्रप्रहारामुळे दुःखी होणाऱ्या पाप्यांच्या अंगावरील सालटी निघत. मग घनाचे प्रहार करून वरून तापलेल्या दगडावर त्याचे पीठ केले. याप्रमाणे 21 नरकात अनेक वर्ष दुःख भोगणाऱ्या दोघांच्या दुःखाचे पूर्ण वर्णन करण्यास शेषही समर्थ नाही. कित्येक हजार वर्ष दुःख भोगून ते यमयातनेतून सुटले. शिल्लक पापामुळे भूलोकी गेले. तदनंतर अनुक्रमे एक कावळा तर दुसरा घुबड, एक बेडूक तर एक सरडा, एक साप तर दुसरा विंचू झाले. त्या जन्मात अनेकांना चावले व पाप केले. नंतर कुत्रा व मांजर, एक मुंगूस, एक डुक्कर, लांडगा व कोला, घोडा व गाढव, उंट व हत्ती, मगर व मासा, वाघ व हरिण, बैल व रेडा, चांडाळ व कीटक, शेवटी राक्षस व भिल्ल योनीत ते गेले व ते या भूलोकी पिंगाक्ष व दुर्बुद्धी या नावाने प्रसिद्ध झाले. ज्याने आजन्म पाप केले त्याला पुष्कळ दोष सांगितले आहेत. पूर्वी प्रधान व राजा असताना पापात निमग्न असताना मृगेच्या वेळी त्यांच्या हातून एक पुण्य घडले. विनायकास नमन, दर्शन, प्रदक्षिणा, फळे फुले इत्यादींनी केलेली पूजा या कामामुळे गजानन संतुष्ट झाला. त्या जन्मातील तेच त्यांचे अगाध पुण्य होते. पण पूर्वी जेव्हा राक्षस भीमास खाण्यास आला तेव्हा तो शमीच्या झाडावर चढला. तेव्हा शमीची पाने गणेशाच्या मस्तकावर पडली. तेव्हा दोघांचेही वर गजानन संतुष्ट झाले. त्या दोघांस दिव्य देह धरून आपल्या लोकी पाठवले. त्यांचेही पूर्वजन्मीचे कर्म सांगितले. तात्पर्य, शमीपत्राच्या योगाने पूजन केल्यामुळे गजानन संतुष्ट झाला. वामनाने याची कशी स्थापना व कोणते अनुष्ठान केले, गणनात प्रसन्न होऊन कसा वर दिला ते मी सांगतो. भीम व राक्षस यांच्या जन्मवर्णनाविषयीचा 28व्या अध्याय संपला. ब्रह्मदेव म्हणाले, मी कश्यपास आज्ञा केली. नाना प्रकारची सृष्टी करतो. नम्र, ज्ञानी, भूत भविष्य वर्तमान जाणणारा, अग्नी व सूर्याहून तेजस्वी तपाचा सागर होता. सृष्टी रचण्याचे सामर्थ्य यावे म्हणून तप केले. षडक्षर मंत्राने गजानन ध्यान केले. देवाची 1000 वर्ष गेली. देव वर देण्यास आला. हवे असलेले वर त्यास दिले. तो मनात ज्याची कल्पना करीत असे ते वर प्रभावामुळे लगेच पुढे आलेले पाही. 14 पत्नीच्या ठिकाणी अनेक प्रकारे ऋतुदान केल्यामुळे त्याने स्वतेजाने स्थावर जंगमात्मक जगत निर्माण केले. त्या 14 मध्ये दिती व अदिती या 2 ज्येष्ठ पत्न्या होत्या. विष्णूच्या संतोषाकरता अदितीने 10,000 वर्ष तप केले. जनार्दन संतुष्ट झाला व जगाचे रक्षण, धर्माची स्थापना, इंद्रादी तिच्या पुत्राचे रक्षण व दुष्टांचा निग्रह करण्याकरता पूर्वीच प्रसन्न झालेला तो तिचा पुत्र झाला. ती दिती होम करण्यास तयार असलेल्या पतीला म्हणाली, मला मदनरूपी अग्नी पीडा करीत आहे, मला ऋतुदान दे. ते ऐकून मुनी म्हणाले, ही वेळ घोर आहे, होमाची वेळ झाली आहे, तू क्षणभर धैर्य धर, नंतर मी तुझ्याशी रममान होईल. यावेळी देवांच्या धर्माचा द्रोह करणारे अपत्य वेळी पतिवचन ऐकून त्याचा हात धरून नमस्कार करून त्रिभुवनास जाळण्याची इच्छा करणारी डोळे लाल करून म्हणाली, हे मुने, माझी इच्छा न पुरवलीस तर मदनाग्नीने विवल झाली मी देहत्याग करील. माझ्या दैवात असेल तसे देवाच्या धर्माचा द्रोह करणारे अपत्य होईल. तिचे वचन ऐकून शरणागतावर प्रेम करणाऱ्या मुनीने त्याच वेळी ऋतू दिला व स्नान करून होम दिला. नंतर तिला बलवान 2 पुत्र हिरण्यक्ष व हिरण्यकशिपू झाले. त्या दोघांनी उत्कट तप केले. पित्याने दिलेला पंचाक्षरी महामंत्राचा पुष्कळ वर्ष जप केला. एका अंगठ्यावर उभे राहून वायूचे मात्र भक्षण केला. अंगावर वारुळे वाढली. कृपेचा निधी महादेव वर देण्यास आला.
त्याच्या भक्तीने तो त्रिलोचन संतोषला. दोघांनी हात जोडून नमस्कार केला. यथाशक्ती यथामती दर्शनाने जसे स्फुरण झाली तशी स्तुती केली. वृषभ वाहन 10 हात असलेला अर्धचंद्र, नाग अनेक रूपांचे गण, ज्याच्याबरोबर हिमालयाची कन्या आहे, जो जगाचे कारण आहे, व्याघ्राजीन व हत्तीचे कातडे यांनी युक्त, 3 नेत्र, मदनाचा नाश करणारा, भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याचे स्थान, धर्म अर्थ मोक्ष करणारा तोच हा देव आहे. अशी ज्या सर्वव्यापी महादेवाची स्तुती करून भक्तांच्या इच्छेस कल्पवृक्षाप्रमाणे अशा त्या देवास त्यांनी नमस्कार केला. संतुष्ट झालेला देव वर्मा घासे म्हणाला. तेव्हा दोघांनी यक्ष, राक्षस, किन्नर, मानव, पिशाच्यादीपासून मरण नसावे असा वर मागितला. शस्त्र वाळलेला किंवा सुकलेल्या पदार्थाच्या योगे मृत्यू नको, दिवसा रात्री संध्याकाळी सकाळी पृथ्वी आकाश अंतरिक्ष यात मरण नसावे असे मागितले. तेव्हा ठीक आहे असे सांगून ईश्वर गुप्त झाला. लगेच त्यांनी पाताळ पृथ्वी व स्वर्ग जिंकले. देवांची स्थाने बलात्काराने घेऊन ते तेथे राहिले. हिरण्यकशिपूस प्रल्हाद नावाचा पुत्र झाला. तो विष्णू भक्तात श्रेष्ठ व वंशाचे निर्मलन करणारा होता. तो नारायण देवाचा जप करीत असे. पित्याने त्याला खूप मारले, पण प्रभूने त्याचे अनेक यातनातून अनेक प्रकारे रक्षण केले. अलस्वल विष व अग्नीपासून संरक्षण केले. नरसिंहाचे शरीर घेऊन नखांच्या योगे लोकांना भयभीत करणाऱ्या हिरण्यकशिपूस सायंकाळी फाडून टाकले. विष्णूनेच वरारूप घेऊन दाढीत पृथ्वी धरून तिचे हरण करीत असता हिरण्याक्षस मारले. प्रल्हादाचा विरोचन व विरोचनाचा बली नावाचा पुत्र होता. विरोचन सूर्यभक्त होता, ज्याच्यापासून त्याला मुकुट मिळाला. सूर्य म्हणाला, त्यावेळी मुकुटास दुसऱ्याचा हात लागेल तेव्हा तुझा नाश होईल. सूर्याच्या वरदानामुळे त्याने त्रिभुवनासच वश केले. स्थानभ्रष्ट झालेले देव अच्युतास शरण गेले. त्याने पुष्कळ विचार केला, पण त्याचा निश्चय होईना. नंतर त्याने सर्व स्त्रियात श्रेष्ठ असे स्त्रीचे रूप घेतले. विरोचनास दीर्घकाळपर्यंत नादी लावले. पुढे तो कुबुद्धी राक्षस तिचा उपभोग घेण्यास तयार झाला. तेव्हा ती सुंदरी म्हणाली, महाराज, माझी एक इच्छा आहे. प्रथम अभ्यंग स्नान करून आपण माझ्याशी क्रीडा करावी. हे ऐकून कामासक्त झालेला त्याने अनुमोदन दिले. तेव्हा मुकुट काढून तिने मस्तकी तेल चोळले असता त्याचे शेकडो तुकडे झाले. त्याला ईश्वराचे स्वरूप प्राप्त झाले. ब्रह्मदेव म्हणाले, बली हरिभक्त होता, त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचे दुःख झाले नाही. तो वेदवेदांगे जाणणारा, शास्त्रात निपुण, परनिंदा परद्रव्य परद्रोह न करणारा, दाता, यज्ञ करणारा, मान्य पुरुषास मान देणारा, जाताना बोलताना झोपताना जेवताना स्वस्थ असताना जप करताना पाणी पिताना तो स्थिर चित्ताने व भक्तीने सतत ईश्वराचे ध्यान करीत असे. एकदा शुक्रास बोलावून त्याने पूजा केली करून बलीने त्यास नीती विचारले. एकटाच इंद्रच अमरावतीचा भोग घेत आहे, आमचा भाग त्यात का नाही? आमचे व त्याचे भावाचे नाते सतत स्थित आहे. हे प्राज्ञा, माझा संशय नाहीसा करून तू योग्य आहेस. शुक्र म्हणाले, महाभाग, एवढ्या करिताच तुझ्या पूर्वजांनी देवाशी सतत वैर केले, पण देवांनी त्या सर्वांना मारून टाकले. विष्णूचे त्यांना सहाय्य आहे. मग त्यांनी अनेक मायाबलाचा आश्रय घेतला. यास्तव तू वैरभाव सोड, उत्तम प्रकारे 100 यज्ञ कर. त्या पुण्याच्या सामर्थ्याने तुला पूर्ण इंद्राची प्राप्ती होईल. बली म्हणाला, नीतिशास्त्र विशारद ब्राह्मणा सांगितलेच चांगले, कारण साम दाम भेद या सर्वाहून निग्रह निकृष्ट आहे. तोही पुण्यबलाने सिद्ध होतो, म्हणून पुण्य हेच दृढ मानले जाते. ब्रह्मदेव म्हणाले. असा निश्चय करून त्यांनी वसिष्ठ, भृगू इत्यादीस बोलवले. त्यांची पूजा केली. सुमुहूर्त पाहून यज्ञास आरंभ केला. सर्वांस आनंद देणारा श्रेष्ठ महासमारंभ होता. त्यांनी प्रथम पूर्व दिशेस साधन केले. नंतर यज्ञकुंडे तयार केली. साहित्य जमवले. प्रथम भूमिशुद्धी केली. नंतर वेदी व मंडप घातले. पुण्याह वाचन, अभ्युद्ध, अधिक श्राद्ध, मातृका पूजन केले. मंत्राच्या योगाने ब्राह्मणांनी मंडप देवतांची स्थापना केली. शुभ्र वस्त्र नेसलेले, अलंकार घातलेले, आप्त व नागरिकांनी परिवेष्टित अशी दोघे स्त्री पुरुषे शोभू लागली. सम्मानित स्त्रिया खिडक्यातून तो महोत्सव पाहू लागला. ज्या ब्राह्मणांनी आरंभ केला होता त्यांनी यज्ञाची सर्व पूर्वांगे उरकली. मग वेद व कल्पसूत्रांच्या वाक्यानुसार पशुचे आलबन दिले. त्या देवास त्यांच्या मंत्राने विधीपूर्वक आहुती दिल्या. यज्ञशाळेला 4 दरवाजे, कोणालाही मनाई नव्हती. तेथे उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे 3 प्रकारचे लोक आहेत. पूजा घेतव जाते. एकीकडे विद्वान लोक वाद व शास्त्रार्थ, दुसरीकडे अप्सरांचे नृत्य, कोठे वैदिक वेदपाठ, वैष्णव गात आहेत, शिवभक्त मृदंग व टाळ वाजवित आहेत, ब्राह्मण षटरसाने युक्त भोजन इच्छा करत आहेत, काही नाना आनंद घेणाऱ्या कथा सांगत आहेत, ऐकत आहे. याप्रमाणे यज्ञ आरंभ झाला. वसिष्ठ आदी मुनींनी अग्नीमध्ये मोठी वसोर धारा पाठविली. उत्तरांगे संपादन केले. पती पत्नीस रथात बसविले. सर्व लोक अवधूत स्नान करण्यास निघाले. अनेक प्रकारच्या वाद्यांचा घोष, वेदघोष, भाटांचे घोष, हरीला आवडणारे सामवेदाचे गायन इत्यादींची गर्दी झाली. स्नान करून बली परत आला. नंतर हरीस व ब्राह्मणास अनेक रत्ने, धन, वस्त्रे, गायी, घोडे, हत्ती, सुवासिक पदार्थ देऊन संतुष्ट केले. त्यांनी त्याचे 99 यज्ञ पार पाडले. बलीने 100वा यज्ञ आरंभला. तेव्हा इंद्रास चिंता पडली. आपण पदभ्रष्ट होऊ या शंकेने तो क्षीरसागरामध्ये विष्णूस शरण गेला.
लक्ष्मी त्याच्या पदकमलांची सेवा करीत आहे. देवही ज्याची सेवा करतात. नारद वीणा घेऊन आदराने गायन करीत आहेत. तुंबर प्रमुख इतर गायक अप्सरा किन्नर पुढे गात आहे. अशा हरीस पाहून इष्टसिद्धी करता इंद्र हात जोडून उभा राहिला. इंद्र हे अनंत शक्तिमान ईश्वरा, विश्वाच्या कारणा, विश्वपोषका, विश्वकर्त्या, दैत्यनाशका, अनेक रूप धारण करणाऱ्या, तुझ्या ठाई चित्त असलेल्या भक्तांना इष्टार्थ देणाऱ्या तुला नमस्कार असो. ब्रह्मदेव म्हणाले. अशी स्तुती करून इंद्राने त्यास बलीचे कृत्य सांगितले. त्रिभुवनात प्रसिद्ध असलेल्या विरोचनाचा पुत्र बली 100 यज्ञ करून माझे पद घेणार आहे. त्याच्या मुखातून हे बाहेर पडताच विष्णूनेही जाणले. तो भगवान संकटाच्या चिंतनाने इंद्रास म्हणाला, माझा भक्त बली तपस्वी व जितेंद्रिय आहे. वेद वाचनाप्रमाणे तपाचे फळ त्यास अवश्य मिळाले पाहिजे, कारण शुभ अशुभ कर्म कधी व्यर्थ जात नाही. तरी पण इंद्रा, मी तुझे कार्य सिद्धीस करीन, तू मन स्थिर कर. नंतर तो प्रभू अदितीच्या पोटी गर्भरूप झाला. 9व्या महिन्यात अदितीस पुत्र झाला. पुत्राच्या तेजाने दिवे निस्तेज झाले. तेव्हा कश्यपाने थंड पाण्याने स्नान केले. स्वस्ती वाचन करून पुत्राचे जातकर्म केले. मातृका पूजन, पितृमहायज्ञ करून बालकाचे मुख पाहिले व त्यास तूप मध पाजिले. हे अपत्य आखूड, मस्तक मोठे, पाय लहान, शरीर मोठे, दिव्यज्ञानी, दिव्यदेही, चतुर्भुज, अलंकाराने युक्त होते. त्यास पाहताच हा विष्णू आहे हे जाणून त्याने प्रणाम केला. प्रसन्नपणाने तो म्हणाला, आज माझे तप, वंश, डोळे, ज्ञान, आश्रमधन्य झाले. पृथ्वी, स्वर्ग, पाताळ सच्चिदानंद रूपी ईश्वराचे दर्शनाने होत आहे. ब्रह्मदेव म्हणाले. हे ऐकून जगदीश्वर म्हणाला, आदितीच्या तपाने संतुष्ट झाल्यामुळे मी तिचा पुत्र झालो. मोठ्या भावाने कार्यसिद्ध करण्याकरता व भूमीचा भार हरण करण्याकरता येतो आलो आहे. असे बोलून तो सामान्य बालकासारखा रडू लागला. स्तनपान केले. योग्य वेळी मुनीने नामकरण केले व अन्नप्राशन करविले. 3रे वर्षी चौल, 5वे वर्षी मौज केली. ब्रह्मदेव म्हणाले. नंतर मुनीने त्यास 4 वेद शिकवले. एके दिवशी वामनाने पित्यास विचारले, कोणत्याच उपायाने देवास त्यांची पदाची प्राप्ती होईल व मला भूभार हरण करता येईल ते सांगा. कश्यप म्हणाले, पुत्रा, मी तुला विघ्नेशास संतुष्ट करणारा व सिद्धी देणाऱ्या षड अक्षरी मंत्राचा उपदेश करतो. जगाची स्थिती व अनंत करणारा, अनेक ब्रह्मांडाचा करता व सर्व कारणांचे कारण असा जो विघ्नेश प्रसन्न झाला तर मग सर्व कामना पूर्ण होतील. यास तो त्याच्या प्रसन्नतेकरता प्रयत्न कर. ब्रह्मदेव म्हणाले. असे बोलून त्याने त्या सोमवारता महामंत्र दिला. तेव्हा तो हर्षित होऊन आश्रमातून निघाला. पित्यास प्रणाम करून त्यांची आज्ञा घेऊन तो बालक तप करण्याकरता गेला. भ्रमण करताना विदर्भ देशात एक उत्तम स्थान त्याने पाहिले. ते वेली वृक्ष सरोवराने सुशोभित होते. तेथे पद्मासन घालून निराहार व जितेंद्रिय होऊन 1 वर्षपर्यंत षडक्षर मंत्राचा जप केला. त्याचे ते निर्वाण जाणून तो देव, जो सिद्धिबुद्धियुक्त, मयूरवाहन, शुंडादंडाने विराजित, चमकणारे बाहू, रत्नमालांनी भूषित, सर्पाच्या योगे नाभी अलंकृत झालेला, अनेक अलंकाराच्या योगे सुशोभित प्रकट झाला. गाय जशी वत्साकडे येते तसा तो आपल्या दृढ भक्ताकडे आला. सर्व तेजास पराभूत करणाऱ्या, सर्व सिद्धी देणाऱ्या, विघ्न निवारण करणाऱ्या त्या देवास पुढे पाहून वामनाने भक्तीने त्या देवादिदेव गजाननाची स्तुती केली. वामन म्हणाला, अव्यक्त व्यक्ताचे कारण, वेद ज्याची स्तुती करतात, देवांचा देव, ब्रह्मांड नायक, जगाचा उत्पादक, भोग मोक्ष देणाऱ्या देवास मी वंदन करतो. ब्रह्मदेव म्हणाले. वामनाथांच्या स्तुतीने देवादिदेव प्रसन्न होऊन वर माग असे म्हणाला, स्तोत्र तप यामुळे मी प्रसन्न होऊन तुला तो वर देतो. वामन म्हणाला, ब्रह्मदेव व सनकादिक तुझे स्वरूप जाणत नाही, त्या तुला मी पाहिले. आता कोणता वर मागू? तुझ्या वचनाचा भंग होईल या भीतीने वर मागतो. माझा कधीच पराजय न हो. कोणत्याही कार्यात विघ्नांचे भय नको. यज्ञाच्या योगे इंद्रपद घेण्यास बली तयार झाला आहे. इंद्र मला शरण आला आहे, त्यामुळे त्याची सिद्धी होईल ते कर. गजानन म्हणाला, माझ्या स्मरणामुळे हे सर्व होईल. लहान मोठी सर्व कार्य सिद्धीस जातील. ब्रह्मदेव म्हणाले. असे म्हणून देव गेला. वामनाने काश्मीरी पाषाणाची मूर्ती स्थापिली. ती चतुर्भुज, त्रिनयन, शुंडायुक्त, प्रसन्न, दोन्ही हाताने भक्तांना अभय देणारी, स्मरण, दर्शन, ध्यान, पूजनाने सर्व कामना देणारी होती. त्याने रत्ने व सोने यांचे मंदिर बांधविले. एका ब्राह्मणास गाव व धन देऊन तेथे ठेविले. त्याचेकडून त्रिकाल पूजन करिले. वामन घरी आला. पित्यास नमस्कार करून तप व त्याचे फल इत्यादी सांगितले. यज्ञास जाण्याकरता त्या पित्याची आज्ञा विचारली. धर्माचा दंड, यज्ञोपवीत, कृष्णाजीन, मेखला ग्रहण असा केलेला तर वामन यज्ञशाळेत आला. आखूड आकृतीच्या त्या मुनीस पाहून इतर मुनी विस्मित झाले. हा मुनी नव्हे, कारण याचे तेज अद्भुत दिसत आहे. तो श्रेष्ठ पुरुष असून पाहून बली उठला. तू कोण आहेस? कोठून आलास? हे प्रभू, तुझी काय इच्छा आहे? तुझा पिता व माता कोण? तुझे घर कोठे आहे? हे नमस्कार करून विचारले. त्यावर वामन म्हणाला, हे राजा, मला आई बापाचे स्मरण नाही. मी अनाथ म्हणूनच असा क्रूश आहे. माझी त्रैलोक्यात वास्तव्य असते. एक लहान झोपडी करण्याकरता मी 3 पावले भूमी मागतो. तुझी शक्ती असेल तर दे. ब्रह्मदेव म्हणाले. मुनीचे वाक्य ऐकून बली कृपायुक्त झाला आहे व 3 पावले भूमी देण्यास तयार झाला. हे पाहून शुक्र म्हणाला,
राजा हा ब्राह्मण नव्हे, कपट रूप धारण केलेला हरी आहे. 3 पावलाच्या निमित्ताने हा त्रिभुवन हरण करील, म्हणून याला काही देऊ नकोस, हे मी सत्य सांगतो. तेव्हा त्यास तो महादैत्य म्हणाला, मूर्खा, हे काय बोलतोस? हरी जर असेल तो विमुख व माझे पुण्य नेईल. याच्याहून अधिक पात्र कोण आहे? यास दिलेले अनंत फल देईल. असे बोलून तो दैत्य वामनास पुन्हा म्हणाला, ब्राह्मणा, मी तुला भूमी दिली आहे, संकल्प कर. वामन राजा संकल्प सांगू लागला. धारेचा निरोध करून शुक्र पात्राच्या तोंडावर बसला. तेव्हा झारीच्या तोंडीत वामनाने काडी घातली. तोच डोळा फुटून शुक्र बाहेर निघाला. नंतर वामनाच्या हातावर त्याने पाणी सोडले. गणेश स्मरण करून हर्षित होऊन वामन वाढला. त्याने मस्तकाने स्वर्गलोक, एका पायाने अंतरिक्ष व भूमी, दुसऱ्या पावलाने पाताले व्यापली, तिसरे पाऊल त्याचे मस्तके ठेवले. तो देव बलीस प्रसन्न झाला व म्हणाला, तू भूलोकी जा, तेव्हा तुझ्या वाचून मी कसा जाऊ? असे बली म्हणाला. ते ऐकून वामन पुन्हा म्हणाला, तुझ्या कृपेमुळे तेथेही मला तुला माझे सानिध्य मिळेल. इंद्रशरणाला त्याचे प्रिय करणे भाग पडले. तूही माझा भक्त आहेस, तुझेही मागून कल्याण होईल. या इंद्राचे पद रिकामे झाले म्हणजे मी ते तुलाच देईल. नंतर ब्रह्मादी देव वामनाची स्तुती करू लागले. इतर देव पुष्पवर्षाव करून वाद्ये वाजवू लागले. सर्वांनी त्याची पूजा केली. त्याच्या पुढे ते गाऊन नाचू लागले. नंतर अनंत पराक्रमी वामनदेव गुप्त झाला. आनंदित झाले. देव स्वस्थानी गेले. ब्रह्मदेव म्हणाले, याप्रमाणे त्याने केलेली मूर्ती त्रिभुवनात प्रसिद्ध झाली. ती गजानाची मूर्ती मानवांच्या कामना पूर्ण करणारी आहे. बलीचे कृत्य प्रसंग, वामनाचे लाघव, अदोष नगरात स्थापिलेल्या सुमुखाचा महिमा प्रसंगच सांगितला. ज्याला 10 भुजा आहेत अशा त्या देवांच्या दक्षिण भागास असलेली शमी त्याला प्रिय का झाली ते सांगतो. 1. ब्रह्मदेव म्हणाला, हे ब्राह्मणा, हा जुना इतिहास लक्षपूर्वक ऐक. स्वतः गजाननानेच प्रियव्रतास सांगितला. हे श्रेष्ठा, शमीपत्राचा महिमा एक, त्याचे मोठे फल आहे. यज्ञ, दान, व्रते, कोटी जप, पूजा, कमल व इतर फुले याच्यापेक्षा जास्त आनंद शमीपत्रामुळे मला होतो. शमीचा उच्चार, स्मरण व स्पर्शाने वाणी, मानस, शारीरिक तापे नाहीशी होतात. शमीची पूजा, ध्यान, वंदनाने विघ्नरहित आयुष्य, ज्ञान व पापक्षय होतात. वांछा सिद्धी व निवृत्ती मिळते. मुनी म्हणाले, हा प्रियव्रत राजा कोण? त्याचे शील कोणते? तो कोठे होता? त्यास गजाननाचे शमीचे गुण कसे सांगितलेस? ब्रह्मदेव म्हणाला, हे पुत्र शंकर, पार्वतीचा पूर्वीचा संवादच पुरातन इतिहास म्हणून सांगतात. पार्वती म्हणाली, हे सर्वज्ञ जगदीश्वरा, गजानन शमीप्रिय कशी झाली ते तुझा मजवर अनुग्रह असेल तर सांग. शंकर म्हणाले, हे सुंदरी प्रिय गणेशा, शमीप्रिय कशी झाली त्याची कथा सांगतो. पूर्वी प्रियव्रत नावाचा बुद्धिमान राजा होता. तो सत्य धार्मिक व्रते करून क्षीण झालेला, तेजस्वी, ज्ञाता, वेद व शास्त्रांचे तत्व जाणणारा, सर्व लक्षण संपन्न, चतुरंग जलामुळे असह्य होता. त्याने पृथ्वी व प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन केले. त्यांची कीर्ती पाहिली व प्रभा ही दुसरी भार्या होती. त्याने 2 प्रधान धूर्त कुशल होते. ते नीतिशास्त्र कुशल व षडाननाप्रमाणे पराक्रमी होते. त्याची बुद्धी व पराक्रमाचे सर्व पृथ्वी स्वाधीन करून घेतली होती. प्रभा या स्त्रीने राजास वश करून घेतले होते. अलंकाराने शोभणारी, तरुण व रंभादी, अप्सरावरून रम्य दिसणारी, तिच्याशी राजा अहोरात्र किडा करू लागला. त्याचा तिचा वियोग एक क्षणही सहन होत नसे. मोठ्या पत्नीचा तो नेहमी धिक्कार करी. तिचे वचने ऐकत नसे. तो तिच्याकडे रागाने पाही व तिच्या मरणाची चिंता करी. तो तिच्याशी भाषण करीत नसे. तिने केलेला पदार्थ घेत नसे. प्रभे वाचून पतीसारखाच पुत्र झाला. राजाने धर्म करून पुत्राचे जातकर्म केले. ब्राह्मणांनी सांगितस्याने पद्मनाभी असे पुत्राचे नाव ठेवले. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे बालक वाढला. तो बुद्धिमान व युद्धात पित्यापेक्षा अधिक कुशल असे. राजाने 5व्या वर्षी त्याची मौज केली. प्रियव्रताने तो मद्र देशाचा राजा होता. पांचाल राजाची कन्या पुत्रास भार्या म्हणून आणली. दोघेही वैभव संपन्न होते. विवाह थाटात उरकला. काही दिवसांनी जिला दासी केली आहे अशी ती ज्येष्ठ भार्या पाय चेपण्यास पतीजवळ आली. सवतीने लाथ मारल्यामुळे ती जमिनीवर फेकली गेली. तिला दुःख झाले. ती रडू लागली. तिला फार लाज वाटली. ती घरी आली. मी कोणाला शरण जाऊ? माझे दुःख कोण निवारण करेल? सवतीने अवमानलेले अशा माझा रक्षक, जो द्रौपदीचा रक्षक झाला, तो करुणासागर हरीच होईल. जिला पती मानित नाही, जिला कोणीच मानित नाही. आता जगण्यात काहीच अर्थ नाही. मी शरीर सुकवीन, हलाल विष पेल किंवा पाण्याने भरलेल्या विहिरीत पडेल. मन विवल झाल्यामुळे काहीच निश्चय होईना. तोच देवल तेथे आला. त्या ब्राह्मणास पुरोहिताने सर्व क्लेश हरण करणारी व कामना पूर्ण करणारी गणेश उपासना तिला सांगितली. तिने लगेच मंदाराच्या लाकडाची गणेश मूर्ती केली. स्नान केले व शुभदिनी पूजा करण्यास बसली. शंकर, विष्णू, देवी, सूर्य यास सोडून देवादिदेव गजाननाची प्रथम पूजा करतात. विचार केला असता पाचात भेद मुळीच दिसत नाही. जो पुरुष यास भिन्न पाहतो तो नरकात जातो. एकच पुरुष जसा पुत्र, मामा इत्यादी नावांनी उत्पन्न होतो, तसा परमानंदाने परिपूर्ण असा हा एकच परमेश्वर स्वच्छने लोकांवर अनुग्रह करण्याकरता 5 प्रकारचा झाला आहे. तिने उत्तम प्रकारे षोडशोपचारे त्याची पूजा केली. दुर्वा, पुष्पे, दक्षिणा, नमस्कारादी करून ती प्रसन्न केलेस.
नंतर हात जोडून स्तुती केली. तूच जगताचा आधार, सर्वांचे कारण, ब्रह्मा विष्णू सूर्य चंद्र यम कुबेर वरुण वायू सागर नद्या लता पुष्प सुखदुःख धर्म अधर्म नाश व मुक्त करणारा, विघ्न उपस्थित करणारा व विराट तूच आहेस. तूच पुत्र व लक्ष्मी देणारा, मनोरथ पूर्ण करणारा, विश्वाचा संहार करणारा, प्रकृती व निर्गुण महापुरुष आहेस. तू चंद्राच्या रूपाने जगात सामर्थ्य करतोस. भूत भव्य भावी भूतांचा आश्रय व शत्रू स्थाप करणारा, यज्ञ करणारा, सर्वव्यापी आहेस. ब्रह्मदेव म्हणाले, याप्रमाणे ती रोज विनायकाचे पूजन करून स्तुती करीत असे. एके दिवशी तिच्या सख्या दुर्वा आणण्याकरता गेल्या, पण ज्येष्ठाचा महिना असल्यामुळे त्यांना दुर्वा मिळाल्या नाहीत. तेव्हा पुष्कळ शमीपत्रे घेऊन थकलेल्या त्या सख्या तिच्याजवळ आल्या. दुर्वा मिळत नाहीत असे सांगितले. नंतर शमीच्या पानांनी सर्वोपचारक दुर्वा वाचून तिने पूजा केली व नेमात आसक्त होऊन ती उपाशी राहिली. शमीपत्रामुळे त्या देवाचा संतोष साधला. ती कीर्ती गजाननाने पुढे निजली. तिने एक चमत्कारिक स्वप्न पाहिले. 1 वर्षात अनुष्ठान झाले असता तीच मूर्ती तिला म्हणाली, हे सुंदरी, मी तुला वर देतो. शमीपत्रामुळे मी अतिसंतुष्ट झालो आहे. कीर्ती काहीच बोलत नाही असे पाहून मूर्ती म्हणाली, तुझा पती तुझे अधीन होईल. तू अनेक शुभयोग भोगशील. तुझा भक्ती करणारा बलवान पुत्र तुला होईल. त्याचे नाव क्षिप्रप्रसादन असे ठेव. 4थ्या वर्षी विषाच्या योगाने त्याला मरण येईल, पण एका क्षणात गुजमज नावाचा ब्राह्मण येऊन त्याला जिवंत करेल. हा राजा दीर्घायुष्य धर्मशील होईल. मला संतोष देणारे हे स्तोत्र जो म्हणेल त्याच्या अधीन राजाही होईल. मग सामान्य माणसाची कथा काय? तो पुत्रवान, धनवान व वेदांग निपुण, बुद्धी व धारणा शक्ती वाढेल. त्रिकाल पाठ करणाऱ्याचे मनोरथ पूर्ण होतील. माझे ठाई भक्ती शेवटी मोक्ष मिळतो. स्वप्नात असा वर देऊन तो देव क्षणात गुप्त झाला. ती जागी झाली असता विस्मित झाली. तिच्या नेत्रात अश्रू आले. ती म्हणाली, दीनानाथाने माझ्यावर कृपा केली. विनायकाने दर्शन दिले. हा मोठा अनुग्रह होता. सर्व भूतावर कृपा करणाऱ्या विनायकाने मला पावन केले. हीच सिद्धी, हेच तपाचे फल व तोच माझ्याबरोबर बोलला, हाच लाभ होय. ब्रह्मदेव म्हणाले, आनंदपूर्व झाली ती कीर्ती स्नान करून गणेश पूजन केले. नियम संपून मूर्ती पूर्वस्थळी ठेवली. पुरोहितास बोलून त्याची पूजा केली. गणेशाचे मनाने ध्यान केले. नाममालिकांचा उच्चार केला. वरांचे स्मरण करून समयाची वाट पाहत राहिली. बळात्कार लोटला. प्रभा निस्तेज झाली. प्रारब्ध व ईश्वराच्या इच्छेने तिला रक्तपिती झाली. तिचे हातपाय नाक गळू लागले. तिचे स्वरूप बिभत्स झाले. राजाने तिचा मनाने त्याग केला. तो तिच्याशी भाषण करणं हे जाणून तिने पुष्कळ प्रयत्न केले, पण ते निष्फळ झाले. नंतर सुंदर आकृतीच्या कीर्तीचे घरी राजा स्वतः आला. गजाननाची कृपा. राजा तिच्या अधीन झाला. तिला हाती धरून मंचकावर बसवले व तिच्याशी यथेच्छ क्रीडा केली. राजास एक क्षणही तिचा वियोग सहन होत नसे. त्या साध्वीने अंगावर अनेक अलंकार घातले व भोग भोगले. काही कालाने ती गर्भवती झाली. शुभ मुहूर्तावर पुत्र झाला. पुत्र जन्मामुळे राजा आनंदला. त्याने ब्राह्मणास योग्यतेप्रमाणे दाने दिली. 4 दिवसेच 5 ब्राह्मण करून बसून त्यांचे जातकर्म केले. बाळाचे नाव क्षिप्रप्रसादन असे ठेवले. अलंकार घातलेल्या पुत्रास पाहून ती आनंदली. पुत्रामुळे कीर्ती प्रीतियुक्त झाली. सवतीच्या सुंदर पुत्रास पाहून प्रभा कष्टी झाली. ज्येष्ठ पत्नीचा पुत्र राजा होईल असा विचार करून तिने कीर्तीच्या पुत्रास विषयुक्त दैवात दिला. तेव्हा एका क्षणात डोळे फिरून तो विवल झाला. तेव्हा प्रभाच मोठा गळा काढून व्याकुळ होऊन रडू लागली. ते ऐकून कीर्ती आली. तिने तो वृत्तांत पतीस कळवला. राजाच्या आज्ञेने वैद्याने त्यास औषध दिली व परीक्षा करून ही विषबाधा आहे असे राजास कळविले. अनेक मंत्र औषधे याच्यामुळे गुण आला नाही. तेव्हा त्याने प्रभेचा धिक्कार केला व घरातून दूर घालविले. कीर्ती त्या बालकास घेऊन सख्यांसह वनात गेली. नगरापासून 1 योजन गेली. तो बालक मेला. शोकाने विवल होऊन त्याला मांडीवर घेऊन कीर्ती रडू लागली. वाऱ्याने उडवलेल्या वेलीप्रमाणे ती मूर्छित पडली. तिचे अलंकार अस्ताव्यस्त झाली. कंकणी फुटली. डोक्यावरचा पदर गेला. नंतर सावध होऊन तिने गजाननाचे स्मरण केले. बाललीलांची आठवण होऊन ती छाती पडू लागली. तोच दैवयोगाने ह्या मार्गाने गुत्समत नावाचा मुनी आला. तो जणू काय दुसरा सूर्यच होता. मनात करुणा उत्पन्न होऊन मुनी उभा राहिला. कीर्तीने त्यास प्रणाम केला. हुंदके देत ती म्हणाली, गणेशाच्या कृपेमुळे झालेला हा बालक मेला आहे. तापसा सामर्थ्याने यास जिवंत कर. देवाच्या आज्ञेने त्यास क्षिप्रप्रसादन असे नाव ठेवले आहे. माझ्या सवतीने दुष्ट भावनेने यास विष घातले, त्यामुळे हे मुने या बाळास असे मरण आले आहे. सत्पुरुषाचे दर्शन कधीच व्यर्थ होत नसते. म्हणून हे तपोधना, मी तुला याचना करता शरणागताचा त्यास साधू करीत नसतात. तिचे वचन ऐकून गुत्समत 2 घटिका ध्यानात मग्न झाला व तो म्हणाला, हे देवी पुत्र जिवंत होण्याचे उपाय सांगतो. अज्ञानाने शमीपत्राचे योगी तू गजाननाची पूजा केलीस, ते पुण्य माझ्या आज्ञेने याच्या हातावर सोड, म्हणजे त्या प्रसादामुळे तुझा पुत्र उठेल. त्याचे भाषण संपले असता हर्षयुक्त झालेल्या कीर्तीने शमीपत्राने केलेल्या पूजेचे फळ त्यास दिले. तेव्हा अमृतवृष्टी केल्याप्रमाणे तिचा पुत्र उठला. तेव्हा तिने आनंदाने मुनीच्या चरणी पूर्ण मस्तक ठेवले. ती मुनीस म्हणाली, शमीच्या पत्राने केलेले पूजन तुम्हास कसे कळले हे मुने? ज्यामुळे हा बालक यमाच्या हातून सुटून जिवंत झाला, तो शमीचा महिमा मला सांग. तो जाणून नित्य
मी शमीपत्राने पूजन करीन, कारण या पूजनामुळेच विनायकाच्या दूतांनी क्रूर अजिंक्य यमदूतांचे रणांगणी निरसन केले व माझ्या बालकास जिवंत करून तो गजाननाच्या स्थानी गेले. त्या पुण्याच्या योगे माझा बाळ विषाचा त्याग करून सुखी झाला. पुरुष जसा झोपेतून उठावा तसा तो जिवंत होऊन उठला, म्हणून मी शमीचे महात्म्य विचारित आहे. ब्रह्मदेव म्हणाले, ते ऐकून गुत्समद म्हणाला, जिच्या नावाचा उच्चार करताच कोटी पातकांचा नाश होतो त्या शमीचे महात्म्य या भूलोकी कोण सांगू शकणार. मी ते थोडक्यात सांगतो. शमीच्या पूजनाने जे फळ मिळते तसे व्रत, दान, तप, तीर्थ, पंचाग्नी साधन, हेमंत ऋतूत पाण्यात राहणे इत्यादीमुळे मिळत नाही. सकाळी किंवा त्रिकाळी जो नित्य शमीचे स्मरण भक्तिभावाने गजाननाचे ध्यान करून शमीचे स्मरण, वंदन व पूजन करतो त्याच्यावर विनायक प्रसन्न होतो व तो साधकास इष्ट विषय व शेवटी मोक्ष देतो, यात संशय नाही. बाल संजीवनी नावाचा अध्याय संपला. कीर्ती म्हणाली, हे ब्राह्मणा, नारद व इंद्र यांचा संवाद मला संपूर्णपणे सांग, त्यावर अमृतपानासारखी तृप्ती मिळेल. ब्रह्मदेव म्हणाले, हे ऐकून मुनी नारद व इंद्राचा संवाद रूपी इतिहास सांगू लागला. मुनी म्हणाले, हे सुंदरी, ज्याचे दर्शन अलौकिक जो त्रैलोक्यात भ्रमण करतो असा नारद एकदा फिरत फिरत इंद्राकडे आला. इंद्राने त्याची पूजा करून औरवाबद्दल विचारले, तेव्हा नारदाने जे सांगितले ते ऐक. नारद म्हणाला, मलय देशात औरव नावाचा एक ब्राह्मण होता. तो वेदांगे जाणणारा व सूर्यच की काय असा होता. तो मनाने चराचर सृष्टी निर्माण करू शकणारा, पालन व संहार करण्यास समर्थ असे. तो धर्मपत्नीत रथ ढेकून सोनेसारखेच मानी. तो धारणाशक्तीयुक्त व तपश्चर्यामुळे जणू दुसरा अग्नीच होता. सुमेधा नावाची त्याची एक धार्मिक पत्नी होती. ती लावण्यवती व अलंकारांनी सुशोभित असे. तिने जणू रतीस जिंकून अप्सरांचा धिक्कार केला होता. ती पतीची शुश्रूषा करीत त्याच्याकडून आदराने लालित असे. त्यांना एक कन्या झाली. ती दोघेही लाड करीत असे. तिचे शमिका असे नाव ठेवले. ती जे मागे ते तिचा समर्थ पिता देई. ती 7 वर्षाची झाली. तिला वर शोधण्यासाठी पिता निघाला. धौम्याचा पुत्र वेदशास्त्रे व अंगेयात निपुण होता. तो गुरुवाक्यात तत्पर, शौनकाचा शिष्य, तेजस्वी, इंद्रिय दमन करणारा व गुरुभक्त आहे असे अवखाने ऐकले. त्याने मंदार नावाच्या त्या मुलास बोलविले. शुभ दिनी आपली कन्या त्यास दिली. पुष्कळ देणगी दिली. विवाह झाल्यावर मंदार आश्रमी गेला. ती ऋतुमती झाली आहे असे ऐकून पुन्हा आला. त्या मंदाराचा सत्कार करून अंखवारी त्याची पूजा केली. भोजन घालून वस्त्र, सुवर्ण इत्यादी देऊन त्या ब्राह्मणाने सुमुहूर्तावर त्या दोघांस रवाना केले. जाताना तो जावयास म्हणाला, ब्राह्मणा, माझी ही कन्या तुला विधीपूर्वक दिली आहे. आजपर्यंत मी हिचे जसे प्रेमाने पालन केले तसे तूही कर. बरे आहे असे तो म्हणाला. सासऱ्यास वंदन करून तो निघाला. आश्रमात गेल्यावर पत्नीसह क्रीडा करू लागला. एकदा गजाननाचा भक्त भृशुंडी हा मंदाराच्या आश्रमात आला. तो मुनी रागावला तर अग्नीसारखा, प्रसन्न झाला तर ईश्वरासारखा होता. तपामुळे त्याला सोंड निघाली. त्यामुळे भृशुंडी म्हणून तो प्रसिद्ध झाला. त्याचे पोट मोठे, शरीर दिप्पाड होते. अनेक अलंकार त्याने घातले होते. मंदार व शमी या दोघांनी त्याला पाहिले. तो विद्रुपासारखा असल्यामुळे त्यास पाहून ते दोघे हसले. अपमानामुळे त्रस्त झालेला ऋषी रागावला. नेत्र लाल झाले. तो म्हणाला, अरे मतिमंदा, मदाने मत्त होऊन मला जाणत नाहीस. पत्नीसह दात काढून मला हसलास. त्यापेक्षा तुम्ही दोघे अरण्यामध्ये सर्व प्राण्यांनी रहित वृक्ष योनीत उत्पन्न व्हा. ब्रह्मदेव म्हणाले, या अतिकठीण शाप ऐकून ते दोघांसही दुःख झाले. त्या ब्राह्मणास प्रणाम करून ती म्हणाली, उच्छाप देण्याचा तू योग्य आहेस. जाणता भृशुंडी करुणीने त्यास म्हणाला, तुम्ही दोघांनी मूर्खपणा करून माझी शुंडा पाहून हास्य केले, पण हा शुंडायुक्त देवादिदेव जेव्हा प्रसन्न होईल तेव्हा तुम्हास पूर्वीचे रूप मिळेल. असे म्हणून मुनी आश्रमात जात आहेत. तोच ते दोघे मानव देह सोडून वृक्ष झाले. मंदार ब्राह्मण मंदार वृक्ष झाला. शमिका सर्व बाजूंनी काठी असलेली शमी बनली. ते दोन्ही वृक्ष मुनीच्या वाक्यामुळे प्राण्यांनी वर्ज केले. ती दोघे आली नाहीत असे पाहून शौनक चिंतित झाला. 1 महिना लोटला, पण तो बलवान मंदार का येत नाही? मी त्यास पाहण्यास जातो. शिष्याने तुम्ही चला असे बोलून तो त्वरेने औखाकडे आला व विचारू लागला, शमीने आणण्यास मंदार इकडे आला. तो कोठे आहे? औख म्हणाला, त्याच्याबरोबर कन्या देऊन मी त्यांना तेव्हाच पाठविले. आश्रमात जर तो आला नाही तर तो कोठे गेला ते मला माहीत नाही. नंतर औख शौनकादिकांनी विचार केला. दोघांना मार्गात लांडगे, वाघ, तरस यांनी खाल्ले, चोरांनी मारले की सापाने दंश केला ते जाणण्याच्या इच्छेने ते त्वरेने गेले. कोठे कोठे लोक सांगू लागले की सुमारे 1 महिन्यापूर्वी ती दोघे इथून गेली. नंतर अरण्यात ओलसर जागी स्त्री व पुरुष यांची सुंदर पावले त्यांना दिसली. त्यांनी ती ओळखली. त्यांनी स्नान केले व ध्यानरूप पाहिले. थट्टा केल्यामुळे रागावलेल्या भृशुंडीने त्यांना शाप दिला. त्यामुळे सर्व पक्षी, कीट यांनी वर्ज केलेल्या वृक्षाचे रूप त्यांना मिळाले. मंदार हा मंदार वृक्ष, शमिका शमी झाली असे त्यांना समजले. तेव्हा औक शौनक शोक करू लागले. धौम्याचा पुत्र मोठा साधू, अध्ययन समाप्त होण्याच्या बेतात असलेला व त्याच्या सर्व विद्या समाप्त झाल्या असा तो बलात्काराने वृक्ष कसा बनला हे ऐकून त्याचा पिता प्राण सोडून त्याने विचारल्यास मी काय सांगू? औखही आपल्या शमिका कन्येकरता शोक करू लागला.
ब्रह्मदेव म्हणाले, देव भक्त यांच्यात भेद नसतो. असा विचार करून त्या दोघांनी गणेशाची आराधना करून त्या दोघांचे पापापासून सोडू असा निश्चय केला. ते दोघेही जितेंद्रिय, वरदृष्टी, निराकार, दृढ निश्चयी होऊन एका अंगठ्यावर उभे राहिले. ते तप करू लागले. षडक्षर मंत्राने त्याने देवादिदेव विनायकास संतुष्ट केले. ब्रह्मदेव म्हणाले, त्याचे ते क्लेश पाहून हातात पाश आहेत असा तो देव संतुष्ट झाला. तेजस्वी 10 हात असलेला विनायक प्रकट झाला. किरीट, 2 कंडले, माला, बाहुभूषणे, कटीसूत्र, सर्पाचे यज्ञोपवीत, सिंहावर बसलेल्या अग्निप्रमाणे देव प्रकट झाला. कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी देवास पाहून दोघांनी नमस्कार केला. हात जोडून स्तुती केली. तू या विश्वाचे बीज, संरक्षक, स्वकीयास आनंद देणारा, तुझ्या पूजेमुळे त्याचे चित्त आदरयुक्त झाले आहे. अशा भक्तांची विघ्ने हरण करणारा, त्यांचे कार्य साधणारा आहेस. जी प्रकृती तिच्यावरून तू पर वेदांताप्रमाणे जाणता येणारा, श्रुतींना अगम्य अशा स्वदैवतास नमस्कार असो. तूच मायाव्याचे स्वरूप, ब्रह्मा, शिव, विष्णू, इंद्र, षडानंद, शेष जाणत नाही. शुभाशुभ कर्मे भोगणाऱ्या पुरुषावर तुझी जेव्हा दया होते व काया वाचा मनाप्रमाणे तुला नमस्कार करतो, तेव्हा तो जिवंत असतानाच मुक्त समजतात. भक्तिमय संतुष्ट झालेला तू त्यांना असंख्य भोग देतोस व दुर्लभ मुक्तीस कारण होणारे ज्ञान देतोस. अशा तुझं विभूस आम्ही शरण आलो आहोत. गणेश म्हणाले, तुमची भक्ती व तपस्तुतीमुळे मी संतुष्ट झालो आहे. तरी हे ब्राह्मणा, वर मागा. कुजन्माचा नाश करणारे हे स्तोत्र 3 वेळा म्हणेल, त्याच्या कामना पूर्ण होतील. नित्य जप केल्यामुळे 6 महिन्यात विद्या व लक्ष्मी मिळेल. 5 वेळा जप केल्यास आयुष्य आरोग्य मिळेल. ब्रह्मदेव म्हणाले, गणेशाचे वाक्य ऐकून ते दोघे म्हणाले, हे देवा, औरवाची शमिका नावाची कन्या वेद व शास्त्रे जाणणाऱ्या मंदारास दिली. तो शौनकाचा शिष्य व धौम्याचा पुत्र होय. तो मार्गात भ्रुशुंडीस पाहून अज्ञानामुळे हसली. आपली अवज्ञा जाणून रागाने त्याने शापलं. त्या शापामुळे मंदार व शमिका वृक्ष बनली. त्याचे आईबाप दुःखी होऊन शोक करीत आहेत. आम्ही क्लेश भोगले, तेव्हा आमचे सर्वांचे प्रिय कर. त्यांचे कुजन्मत त्वरित दूर कर. गजानन म्हणाले, हे ब्राह्मणो, जे संबंधीय न्यायी असा मी वर कसा देऊ? मी भक्तांचे वचन पूर्ण करणारच, तरी पण संतुष्ट झालेला मी तुम्हास वर देतो. आजपासून मी मंदार वृक्षाच्या मुळाशी राहीन. स्वर्ग व पृथ्वीवर हा वृक्ष मान्य होईल. माझी मूर्ती मंदाराच्या मुळाची करून शमी व दुर्वेने तिची पूजा करतो. तो पुण्यवान होय, कारण या तिघांचा संयोग भूलोकी दुर्लभ होय. हे मुनींनो, शमीच्या ठिकाणी माझे अनुष्ठान नेहमी राहील. तुमचे करता हाच दुर्लभ वर मी या वृक्षांना दिला आहे. भ्रुशुंडीचे वचन खोटे होणार नाही. दुर्वा नसेल तर मंदार व दोन्ही नसतील तर तेव्हा मला शमीप्रिय आहे. दोघांचे फलही ती देईल, याविषयी विचार करू नये. शमीपत्राने पूजा केल्याने जे पुण्य लाभते हे युजांनो यज्ञ, तीर्थ, व्रतादींनी मिळत नाही किंवा दान व नियमांनी मिळत नाही. हे मुनींद्रांनो, ब्राह्मणांनो, शमीपत्र व मंदार पुष्पे यांनी केलेल्या पूजेने मी जसा संतुष्ट होतो, तसा धन, सुवर्णाचे ढीग, अन्नदान, वस्त्रे, पुष्पे, मणी, मोते याच्या योगाने होत नाही. सकाळी उठून शमीचे दर्शन, वंदन, पूजन करणारा संकट, रोग, विघ्न व बंधन प्राप्त होत नाही. उलट माझ्या प्रसादाने त्या स्त्री, पुत्र, धन, पशु, इतर भोग व शेवटी माझा आश्रय रूप मिळते. मंदार रूपी पुष्पांनी पूजन केल्यास हेच फळ मिळते. मंदाराच्या मूर्तीच्या पूजनाने मी घरात येऊन राहतो. गदा घरात दारिद्र्य, विघ्न, अपमृत्यू, ज्वर, अग्नी व चोर यांचे भय कधीच नाही. ब्राह्मण हा वेदांगे जाणणारा, क्षत्रिय विजय, वैश्याची भरभराट व शूद्र मदगतीस जातो. ब्रह्मदेव म्हणाले, असे बोलून देव मंदाराच्या मुळाशी राहिला व शमीच्या मुळाशी राहिला. अवखई पत्नीसह तप करण्याकरता तेथे स्थिर राहिला व वृक्षाच्या तळी तप करून देह सोडून स्वर्गास गेला. नंतर दुःख दृढयोगाने शमीच्या उदरामध्ये आला. त्यामुळे तो शमीगर्भ या नावाने प्रसिद्ध असलेला अग्नी झाला. याचसाठी अग्निहोत्री या शमीच्या लाकडाचे मंथन करतात. गजाननाने सांगितलेले वचन ऐकून शौनकही मंदाराच्या मुळाशी गजाननाची मूर्ती करून मंदार, पुष्पे, शमीपत्रे व दुर्वा यांनी पूजा करीत राहिला. तेव्हा संतुष्ट झालेल्या गजाननाने त्यास वर दिला. नंतर तो आश्रमास आला व सर्वदा त्यास पूजू लागला. गुत्समद म्हणाला, तेव्हापासून गणेशास शमीप्रिय झाली. याप्रमाणे तुला सर्व सांगितले व पुन्हाही सांगतो. गुत्समद म्हणाला, सह्याद्री पर्वतावर महाबळ पुण्यक्षेत्री देव गिरिजा व मुनीसह राहत होता. त्याच्या दर्शनाकरता ब्रह्मदेव आपल्या 2 पत्नी देव, गंधर्व, किन्नर यासह तेथे आला. शंकराचे दर्शन पूजन करून त्याने आपली इच्छा प्रकट केली. तेव्हा सदाशिवाने परम ऋषींना बोलाविले. जमद, अग्नी, वसिष्ठ, मार्कंडेय, नारद, कपिल, पुलह, कन्या, विश्वामित्र, त्रितद्वित शंकरांनी बोलावलेले इतर पाहण्याकरता आले. उषक कालचा मुहूर्त पाहून यज्ञास आरंभिला. अतिघाई झाल्यामुळे गजाननाच्या पूजेस ते विसरले. ग्रहकृत्यात मग्न असलेल्या सावित्री सोडून त्यांनी गायत्रीस बसून पुण्यावाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध करविले. अग्निकुंडात अग्नीची स्थापना करीत आहेत. तो सावित्री आली. आरंभ झाला असे पाहून रागावली. रागाने लाल डोळे करून सर्व सभासदास ती म्हणाली, माझा अनादर करून
आरंभलेला हा यज्ञ शेवटात जाणार नाही. मुखातून ज्वाला टाकणारी, चराचरात जाळण्याची इच्छा करणारी त्या देवीने देव व मुनींना शाप दिला. तुम्ही अधिकारशून्य गायत्रीची योजना केली म्हणून तुम्ही जड व्हा. तेव्हा देवांनी साष्टांग नमस्कार करून त्या सर्व जणींना सावित्रीची प्रार्थना केली की हे शुभे डकलही यांचे ऐक्य असल्यामुळे आम्ही जलरूपी व नदीरूप होऊ. ठीक आहे असे ती म्हणाली. ते सर्व नदीरूप झाले. शंकर वेणी नदी, कृष्ण कृष्णा नदी व सर्व देवता त्या त्या नावाने नद्या झाल्या. जेथे कर्मारंभी गणेश पूजन ज्ञान दुर्बलाकडून होत नाही तेथे पूर्वी त्रिपुराच्या वधसमयी गणेश पूजन न केल्यामुळे शंकरास जशी विघ्ने आली तशी विघ्ने येतात. याप्रमाणे यज्ञात विघ्न आले असता ब्रह्मदेवास चिंता पडली. माझ्याकरता हे सर्व देव व मुनी नदीरूप झाले. मी सर्व लोकात अपमानित झालो. हे सर्व कोणत्या कर्मामुळे घडले ज्याचे उल्लंघन करता येते. कठीण असा संकल्पबाध कसा प्राप्त झाला. विघ्नहरण करणाऱ्या जगन्नाथाचे स्मरण पूजन करून आम्ही केले नाही, कारण सर्वच देवांना त्यावेळी मोह पडला. आता त्यास मी प्रसन्न करतो म्हणजे यज्ञ होईल असे ब्रह्मदेव मनात म्हणते आहे. तोच देवांच्या स्त्रिया ते देव कशा प्रकारचे झाले हे जाणून ब्रह्मदेव जुळाल्या. पुलोत्तमा, गिरिजा, कमला, छाया सर्व इतर ब्रह्मदेवास म्हणाल्या, तू यज्ञास कसा आरंभ केलास, त्या मान्य देवीचा कसा सत्कार केला नाहीस, आरंभी विघ्नहर्त्या गजाननाची पूजा का केली नाहीस, त्याचे विस्मरण कसे झाले आहे, तुला देवांनी आठवण कशी दिली नाही. आता आम्ही व जलरूपी देवांनी काय करावे. हे कमलोद्भवा, तुझ्या वाचून आम्ही कोणा शरण जावे. हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, भिवू नका, मी यज्ञ करतो म्हणजे त्याचे सर्व शुभ होईल. गजानन प्रसन्न झाला. तर या भक्तास असाध्य काय आहे. तुम्ही सर्व मिळून त्याची भक्ती करा म्हणजे तो तुमचे प्रिय करील. मीही त्या विनायकास प्रसन्न करतो. तो देव अनादिनिधन सर्व कारणांचे कारण आहे असे ब्रह्मदेवाने सांगितले. त्या दूर कर्नाटकात देशात गेल्या. तेथे विघ्नेशाचे ध्यान मंदाराच्या मुळाशी असून करण्यास त्याने सांगितले. तेथे पूर्वी वक्रतुंड या नावाने त्याची स्थापना रामाने केली होती. त्याचा वर मिळून रामाने श्रेष्ठ राक्षसास व प्रसिद्ध दशाननास मारिले व विजय मिळून पत्नीसह स्वस्थानी गेला. त्या सर्व देवपत्न्या तेथे घोरतप करू लागल्या. कोणी नामाचा जप, कोणी मंत्र जप, कोणी पद्मासनावर बसून ध्यान, एकीने विरासनावर बसून निराहार, कोणी मंदिराचे वारे अंगण अंतर्ग्रह झाडू लागल्या, कोणी प्रदक्षिणा व नमस्काराने उत्तम भक्ती केली, कोणी एका अंगठ्यावर उभे राहून ध्यान, कोणी डोळे मिटून स्तोत्रपठन करू लागल्या. असा बराच काळ लोटल्यावर विनायक संतुष्ट झाला. आता आम्ही काय करावे असे म्हणून त्या चिंतायुक्त व विवल झाल्या. काहींनी फुले व दुर्वांचे भार समर्पण केले. धूप, दीप, अन्न, सुवर्ण, मंदार, कित्येकींनी शमीची पाने याचे योगी पूजा केली. तोच आकाशवाणी ऐकली की शमीपत्रा वाचून प्रभू संतुष्ट होणार नाही. तेव्हा सर्वांनी शमीदलाने देवादिदेव गजाननाची पूजा केली. नंतर कारुण्यामुळे व शमीपत्राच्या योगे देव प्रसन्न झालेला प्रगट झाला. दैदेप्यमान, चार भुजा, किरीट, केयूर हार, कुंडलाने मंडित, लांब कान, गंडस्थळ झळकत, 2 दात, सिद्धी बुद्धी, मूषक हे वाहन, पिवळे वस्त्र नेसलेला असा तो देव प्रकट झाला. त्या सर्व जणींनी त्या सर्व कोटी सूर्यासारखा तेजस्वी देवास पाहिले. त्यांनी दंडवत भूमीवर लोटांगण घातले. हे सौम्य हात जोडून आनंदित व प्रसन्न झाल्या मुखाने त्या महावृत अशा देवाची स्तुती करू लागल्या. कीर्ती म्हणाली, महामुने त्यांनी स्तुती कशी केली ते सांगा. मुनी म्हणाले, कीर्ते शांत मनाने तिची स्तुती ऐक. त्या म्हणाल्या, सर्वरूपी सर्वांतर्यामी सर्व करणारा कृपाळू असा तुला नमस्कार असो. परब्रह्मस्वरूप, निर्गुण, सर्वांचा संहारक, अनंत शक्तिमान, ज्ञान स्वरूप, चिदानंद स्वरूपी, वेदाशय अगोचर, मायेचा आश्रय, गुणातीत, असत्य सत्य स्वरूप, गुणांचा शोभ करणारा, शरणागतांचे पालन करणारा, अनेक अवतार घेऊन विश्वाचे रक्षण करणारा, अनेक आयुधे हातात घेणारा, शत्रूंचा नाश करणारा, भक्तांचे हित करणारा, अनेक वर देणारा अशा तुला नमस्कार असो. ब्रह्मदेव म्हणाले, अशी स्तुती व पुन्हा नमस्कार करून त्यांनी अनेक वर मागितले. हे देवा, जलरूपी देवांना त्यांचे पूर्वरूप दे. तुझा विसर न पडो हे करण्यास तू समर्थ आहेस. गणेश म्हणाले, अनुष्ठानाने वश झालेला मी तुमचे इच्छित तुम्हाला देतो. स्तुतीमुळे मी संतुष्ट झालो आहे. सावित्रीच्या वचनामुळे देव जलरूपी झाले. तिचे वाक्य खोटे करण्यास ब्रह्मदेवही समर्थ नाही. म्हणून काही अंशाने जलरूपानेच राहून त्यांना पूर्वरूपाची प्राप्ती होईल. त्याचे अधिकारही त्यांना मिळतील. हे माझे भाषण खोटे होणार नाही. तुम्ही देवांसह येथे माझे शमीपत्राने पूजन करा. ज्याने शमीपत्र समर्पित केले त्याने भुवन समर्पण केल्यासारखे आहे. त्या सुवर्णाच्या 100 भाराचे फल मिळते, यात संशय नाही. ब्रह्मदेव म्हणाले, असे विघ्नराज बोलत असता देव अंशाने नदीरूप व पूर्वस्वरूप होऊन येथे विनायकाचे दर्शन घेतले. गजाननास नमस्कार, स्तुती व प्रार्थना केली. बुद्धीस मोह पडला, अपराध घडला, त्याची क्षमा कर. श्रेष्ठ सावित्री व तू या त्यांचा त्याग करून आम्ही यज्ञ आरंभ केला, त्याचे फल लगेच भोगले. पण तुझ्या कृपेने आम्ही नूतन झालो आहोत. तुझ्या कृपेने परमानंद झाला. असे बोलून शमीपत्राने देवांनी पूजा केली. तेव्हा विनायकाने त्यांचे अभिनंदन केले व तो गुप्त झाला.
तेव्हा पाषाण आदयची सुंदर चतुर्भुज गजमुख हेरंब नावाची मूर्ती केली. प्रासाद करून तिची स्थापना केली. लोकोपकारकर्ता देव म्हणाले, जे भक्तीने या विद्याधीश नगरात भक्तीने पूजा करतील त्याच्यावर प्रसन्न होऊन तो भगवान इष्ट भोग देईल. तसेच वंदन स्मरण नमन केल्याने मनोरथ पूर्ण होतील, यात संशय नाही. नंतर इंद्र ती मंदाराच्या लाकडाची मूर्ती घेऊन आपल्या नगरास गेला. तो प्रभू अजूनही स्त्रीसह भक्तीने तिची पूजा करतो. सर्व देवांनाही आपापल्या स्थानी मंदाराच्या काष्टाच्या गणेश मूर्ती करून त्यांची शमीपत्राने पूजा केली. स्त्रियांसह ते आनंदित झाले, त्यास उत्तम भोग मिळाले. इकडे ब्रह्मदेवाने 12 वर्ष तप करून विघ्नेश्वरास प्रसन्न करून नंतर यज्ञ करावेला. त्यानेही विघ्नराजाची मंदार वृक्षाची मूर्ती केली व शमीपत्राने पूजा केली. तसेच सोन्याची पत्रे, दुर्वा, मंदार पुष्पे, केतकीची पाने, पांढऱ्या दुर्वांनी सर्व कामनांचे फल देणाऱ्या देवांची पूजा केली. गुत्समद म्हणाला, हे माते, हे शुभे, शमी व मंदाराचा थोडा महिमा सांगितला. हे ऐकल्याने पापनाश होतो. तेव्हापासून शमी त्या देवास प्रिय झाली. तिने तू अज्ञानाने गणेशाची पूजा केलीस, त्यामुळे हा पुत्र उठला आहे. मी मंदाराचाही महिमा सांगितला, आता परवानगी दे, मी घरी जाईल. ब्रह्मदेव म्हणाले, शमी व मंदाराचा महिमा ऐकून कीर्तीने पुत्रास जिवंत करवणाऱ्या मुनीस निरोधल्या गणेशाची प्रीती वाढविणारे हे आख्यान ऐकल्यास संकट प्राप्त होत नाही, भक्तास सर्व भोग मिळतात. सकाळी उठून जो शमी, मंदार व गणेश यांचे सदा भक्तीने स्मरण करतो तो पापरहित व सुखी होतो. कीर्ती म्हणाली, हे ब्रह्मन, तू मला शमी व मंदाराचे महात्म्य चांगलेच सांगितले आहेस, त्यामुळे मन संतुष्ट होत आहे. या पुत्रास तू जिवंत करून 6 अक्षरी मंत्राचा उपदेश केलास, पण हे मुनी बालभावामुळे त्याचा उच्चार करण्यास समर्थ नाही. म्हणून मुनी सोपा, लवकर प्रसन्न करणारा, राज्य मिळवून देणारा, बालकास जप करण्यास शक्य असा मंत्र सांग. मुनी म्हणाले, गजाननाचे चरणी तुझी निष्ठा दिसते, म्हणून यास मी आपला सुखप्रद मंत्र देतो. हे 4 अक्षरी नाम सर्व जगाचे कारण, शुभाशुभ पाहणारा, दुष्ट दैत्यांना हरण करणारा, धर्मरक्षक, दिवोदासावर उपकार करणारा, ब्राह्मण रूप धारण करणारा, वाराणसीत राहणारा, विश्वेश्वरास मुक्त न होता प्राप्त होण्यास प्रयत्न करारा, सर्वांतर्यामी विश्वेश्वराकडून स्तुत, जगाच्या पालनाकरता जनार्दनाकडून स्तुत, सृष्टीकरता ब्रह्मदेवाने ज्याचे ध्यान व पूजन केले, संहार करण्याकरता शंकराने ज्याची पूजा केली, पुलोजमा इंद्रानी पर्वतीने दैत्यनाश व देवास सुख मिळावे म्हणून ज्याची भक्तीने पूजा केली, तसेच सूर्य, वरुण, चंद्र, यम, अग्नी, वायू यांनी आपापल्या गुणांचा उत्कर्ष व्हावा म्हणून पूजा केली, बृहस्पती व शुक्र यांनी उत्कर्ष करता पूजा केली, पृथ्वी धारण करता शेषाने आराधना केली, गंधर्व, किन्नर, यक्ष, सिद्ध, चारण, राक्षस, ऋषी, पशु, स्थावर, जंगम पदार्थ आपापल्या कार्यसिद्धी करता ज्याची आराधना करतात. हा धोंडीराज गुणांचा समुद्र व सर्वांचा ईश आहे. ब्रह्मा, विष्णू, महेशदिकासही त्याच्या गुणांचा अंत लागला नाही. अशा त्या देवांचे शमीपत्राच्या योगाने प्रेमाने व भक्तीने पूजन केले तर तुझा हा पुत्र राजास पात्र व शत्रूचा नाश करणारा होईल. कीर्ती म्हणाली, हे ब्राह्मणा, धोंडी राजाचा महिमा मी ऐकला, पण त्याने कोणते कर्म केले, तो कसा उत्पन्न झाला, तो कोणाचा अंश होता, त्याचा पराक्रम, याचे नाव कोणी ठेवले, पूर्वी याची पूजा कोणी केली, असे माझे मन संशय पूर्ण नाहीसे करण्यास तू समर्थ आहेस. मुनी म्हणाले, हे शुभे, अधिक ज्ञान असल्यामुळे तू चांगला प्रश्न केलास. तू आपला संशय भक्तीने सांगितलास, तरी मी त्याचे निरसन करतो. याने अजिंक्य राक्षसास कसे मारले, मायेच्या आश्रयाने अवतार घेऊन देवीदास राजाकडे त्याला मोह पाडण्याकरता कसा गेला, शंकरास अविमुक्त कसे केले, हे नृपांगणे, याचे धुंडीराज असे नाव कसे पडले, हे अगस्ती सांगत असलेल्या स्कंदापासून जसे ऐकले तसे तुला सांगतो, ते लक्ष देऊन ऐक. स्कंद म्हणाले, हे ब्राह्मणा, स्त्री अविमुक्ताविषयी कथा शांतपणाने ऐक. ही कथा ऐकून प्राणी सर्व पापापासून मुक्त होतो. एकदा हरीने कश्यपास नाना प्रकारची प्रजा करण्यास सांगितले, तेव्हा ज्याचे तप पूर्ण झाले अशा कश्यपाने 21,000 जारज, मानव व पशु, तितकीच अंडज, पक्षी व सर्प, स्वेदज, उवा, पिसवा, उद्भिज वृक्ष निर्माण केले. या सर्वात मानव अतिदुर्लभ होय, कारण ते पुण्याने मिळत असते. त्यातही ब्राह्मणत्व फारच पुण्याईने मिळते. त्याचे जर धर्म व अधर्म यांच्या व्यवस्थेने उत्तम प्रकारे रक्षण केले तर ते परमस्थान मिळवून देते. तेथून पुन्हा जन्ममरण परंपरेत पडत नाही. नपेक्षा प्राणी 84 लक्ष योनीमध्ये पडतो. तो दुराचाराने असतात ते यमयातनेत पडतात. दीर्घ काळाने कर्माचा क्षय झाला म्हणजे पुन्हा मृत्यूलोके कोणी कुबडे, काने व दरिद्री होऊन येतात. तेव्हा त्यांच्यावर कृपा करण्याकरता ब्रह्मा, शंकरादी देव व ऋषींनी अनेक तीर्थे व पापनाश करणारी क्षेत्रे निर्माण केली. ते देव आणि ऋषी प्राण्यांच्या पापाचा नाश करीत तेथे आले. तेथे राहणाऱ्या प्राण्यांचा पापनाश होतो, त्याकरिता देव व ऋषी तेथे आले.
विश्वेश्वराने सर्वश्रेष्ठ अशा गुणसंपन्न भक्ती मुक्ती देणारे, ध्यान करणाऱ्या व ज्ञानयुक्त पुरुषास मुक्ती देणारे, सर्व तीर्थमयी रम्य अशी वाराणसी नगरी निर्माण केली. सर्वांचा प्रभू होण्याची इच्छा करणाऱ्या विष्णूने तेथे त्याकरिता तप केले. तसेच केवळ स्नानानेच मुक्ती देणारे सरोवर केले. हे पाहताच आनंदाने शंकराचे मस्तक डोलू लागले. त्यामुळे त्याच्या कुंडलातील मणी त्यात पडला. त्यामुळे त्याचे नाव मनकर्णिका असे पडले. त्यास भगीरथ राजाने बोलावलेली भागीरथी तेथे उत्पन्न झाली. या पवित्र स्थळी कीट पतंग इत्यादी स्मरण आले तरीही त्यांना मुक्ती मिळते. 3 वेळेस नामस्मरण केले असता काशीवासाचे फळ देते. तेथील झाडे गवत वेली वेलधन्य होत. तेथील कासव मासे इत्यादी त्या भूलोकाच्या कैलासात सोडून नाना रूपे धारण करणारा शंभू देते असतात. तेथे जातात. तो चंद्र सूर्य विष्णू या ब्रह्मा गिरिजापती होय. तो शक्तिरूपी विनायक जगाचे कल्याण आहे, कारण आहे. प्रलयाच्या वेळी त्रिशूळाच्या टोकावर काशीस धारण करतो. तो एकच देव देवलोकावर अनुग्रह करण्याकरता 5 प्रकारचा झाला आहे. फक्त ज्या मूर्तीचे ध्यान करतो एका क्षणात ते रूप धारण करतो. याविषयी जो भेद बाळगतो तो अविची नावाच्या नरकात पडतो. जो एकाची स्तुती व दुसऱ्याची निंदा करतो तो अनेक 21 वर्ष नरकास पडतो. दुरासद नावाच्या भस्मासुराच्या पुत्राने शुक्राची संगत करून पंचाक्षरी विद्या शिकला. 1000 दिव्य वर्षे एका अंगठ्यावर उभा राहिला. तो निराहार राहिला, लाकडासारखा झाला. अंगावर वारुळे वाढली, केवळ हाडे शिल्लक राहिली, डोळे बाकी राहिले. असो तो परममंत्राचा जप करीत राहिला. त्याच्या क्लेशामुळे संतुष्ट झालेला शंकर वर देण्यास आला. त्याला 10 हात 5 मुखे, रुंडमाळाने शोभत असलेला त्रिशूळ, डमरू जटाभाराने शोभित, मस्तकी गंगा, 3 नेत्र, अंगात चिताभस्म, वृष ध्वज, नंदीवर बसलेला चंद्रकोरमय चंद्र दिसत होता. मांडीवर अपर्णा कृपापूर्ण असा शिव. दैत्यश्रेष्ठास म्हणाला, उठ उठ, तुझे कल्याण असो. तू तपाचे योगे फार क्लेश सहन केलेस, हवे ते माग, तुझे इष्ट तुला देईल. ब्रह्मदेव म्हणाले. नंतर डोळे उघडून हात जोडून त्या असुराचे त्या वर देणाऱ्या महेश्वरास प्रणाम केला व स्तुती केली. तू जगाचे कारण, तेजस्वी परमानंद रूप, क्षरही नाही अक्षरही नाही, त्रिगुणांना विकार करणारा आहेस. तू गुणाहून निराळा, ज्ञानमय, व्यक्ताव्यक्त यांचे विधान जाणणारा, मुनींचे ध्यान विषय होणारे तुझे शरीर आहे. तू भक्तावर अनुग्रह करणारा आहेस. अनंत ब्रह्मांडाचे कारण, सज्जनाचे कल्याण करणारा, अखंड आनंदपूर्ण, अनंत फल देणारा आहेस. सर्वाधार, सर्व सहन करणारा, सर्व शक्तींनी परिपूर्ण, पृथ्वी वायू जल अग्नी व तेजरूपी आहेस. माझे तपडोळे पितर जन्म धन्य झाले. तुझे स्वरूप पाहिल्यामुळे माझे पाप नष्ट झाले. योगी व श्रुती यास तू गोचर नाहीत. हे देवा, मी मागतो ते देण्यास तू योग्य आहे. शिव म्हणाले, तू निशंकपणे वर माग, दुर्लभ तेही देईल. तुझे स्तोत्र तप विनय यामुळे संतुष्ट झालो आहे. मुनी म्हणाले, संतुष्ट झालेल्या सदाशिवापासून त्याने अभय मागितले. 4 योनीतील लोकांपासून मृत्यू नसावा. यक्ष, राक्षस, पिशाच, देव, दानर, किन्नर, मुनी, मानव, गंधर्व, सर्प, वनचर यापासून मृत्यू नसावा. मला पाहून रणांगणी सर्व देव भयभीत व्हावे. हे उदारा, मला राज्य दे, तुझी स्मृती व भक्ती दे. शंकर म्हणाले, एका शक्तीस सोडून बाकी सर्व देवापासून तुला अभय आहे. शक्तीच्या तेजापासून उत्पन्न झालेला जो कोणी तुला जिंकेल, तुला जिवंत करील व तुझ्या मस्तकावर पाय ठेवून तो निरंतर तसाच ठेवील. तो जेव्हा पाय काढून घेईल तेव्हा तू पुन्हा स्वतेज व बलाने त्रैलोक्य जिंकशील. तुला माझी स्मृती व भक्ती मिळेल. गुत्समत बनाला असा वर देऊन शंकर गुप्त झाले. दुरासत हर्षित होऊन घरी आला. या स्तोत्राचा पाठ करेल त्याच्या सर्व कामनांची पूर्ती होईल. दुरासत चरित्राचा हा अध्याय संपूर्ण झाला. मुनी म्हणाले, शंकरापासून प्राप्त झालेल्या वरामुळे दैत्य गर्विष्ठ झाला. शरीराचाही विचार तो करीनासा झाला. तो मोहित होऊन गेला. तो घोड्यावर बसून पृथ्वी जिंकण्याची इच्छा करू लागला. केस बांधलेले, हातात बाहुभूषणे, कानात चमत्कारी कुंडले, हातात तलवार, धनुष्य, बाणांचे 2 भाते, मूल्यवान रत्ने, मोते, मणी यांची माळा धारण केलेला, कस्तुरीचा तिलक लावलेला, दिव्य वस्त्रे, उत्तम तिलकत चढलेला, तांबूल खात असल्यामुळे मुखसुंदर दिसत आहे. ज्यास 2 प्रधान आहेत असा तो दैत्यराज. त्याने 2 प्रधान व आपल्या भुजबलाने अनेक वीरांना जिंकले. ते प्रधान सैन्यासह त्याच्या दोन्ही बाजूस चालत असत. ते चतुरंगी सैन्य पृथ्वीकरता जिंकण्याकरता तयार झाले होते. ते विस्तीर्ण समुद्राप्रमाणे असून धुळ्यामध्ये अंतरिक्ष भरले होते. जो वीर वाढला त्याने त्याला जिंकले. त्याच्यापासून हजारो रत्ने द्रव्ये घेऊन सर्व राजास अधीन करून घेतले. त्याच्या अनेक अधिकारावर बलवान दैत्य व बलवान आपतास नेमले. जे राजे शस्त्रशून्य होते ते करनिश्चित करून शरण आले. भित्रे होते ते राज्य सोडून पळाले. पण दुरासदाने दैत्याच्या द्वारा त्यासही अधीन करून घेतले. भूमंडल जिंकून त्याने इंद्रास जिंकण्याची इच्छा केली. तो सैन्यासह अमरावतीस आला. तेव्हा त्या दुष्टास मिळालेल्या वराचे सामर्थ्य जाणून देव व कुटुंबासह देवराजासह पळून गुहेत गेला. याच वेळी विष्णूही आपल्या स्थानावरून निघून क्षीरसागरी आला व लक्ष्मीच्या मांडीवर मस्तक ठेवून निद्रा करून घेऊ लागला. कैलास शिव सोडून
कैलास सोडून शिव काशीत गेला तेव्हा त्याच्याबरोबर ब्रह्मदेव गेला. जो जो आपले स्थान सोडून गेला त्या ठिकाणी दैत्यराज हितकर्त्या व बलवान दूतास ठेवत असे. याप्रमाणे गर्वानेच तो महाबलवान सर्व देवात जिंकून भस्मक नगराच्या कोळ्याच्या देशात राहू लागला. मुकुंदपूर म्हणून ते नाव प्रसिद्ध होते. तेथे पूर्वी महाबलवान भस्मासूर राजा होता. त्या शंकराने आश्चर्यकारक वर दिला होता. तू ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील तो मरेल असा वर होता. असा तो दुष्ट दैत्य दुष्ट भावनेने प्रेरित होऊन वराची परीक्षा घेण्याकरता शंकराच्याच मस्तकावर हात ठेवण्याकरता जाऊ लागला. शंकर पळाले. चक्रधारी विष्णूने त्यास पाहिले. तो सुंदर मोहिनी रूप घेऊन त्याच्याजवळ गेला व म्हणाला, हे श्रेष्ठ पुरुषा, तू जर माझ्या वचनात राहशील तर मी तुझी बायको होईन. ठीक आहे असे म्हणत तो हर्षाने म्हणाला. ती नाचू लागली. तिच्या सांगण्यावरून हाही नाचू लागला. तिच्याप्रमाणे हाही अभिनय करू लागला. तिने मस्तकावर हात ठेवला. त्याने स्वतःच्या मस्तकावर हात ठेवला. त्याचबरोबर दैत्याचे भस्म झाले. त्याचा अंत करणारा मुकुंदही तेथेच राहिला. तेव्हा ते नगर त्याच्या नावाने प्रसिद्ध झाले. अनुष्ठान करणाराच तेथे सिद्धी मिळते. ती मोहिनी मनुष्यास भक्तीमुळे सर्व काम देत असते. दुरासत गर्वामुळे तेथे राहून त्रिभुवनाचे शासन करू लागला. तो एकदा गर्वाने मंत्र्यास म्हणाला, स्वप्रतापाने मी असुरांच्या वैर्यास जिंकून त्रिभुवन पादाक्रांत केले. अमात्य म्हणाले, तू अजून काशी जिंकली नाहीस. ते 10वे खंड आहे. तसेच स्थळ दुसऱ्या कोठेही नाही. तेथे शंकर असतो. सर्व देव त्याची पूजा करतात. ते नगर जिंकेपर्यंत तू पौरुष व्यर्थ आहे. ते ऐकून तो रणप्रिय दैत्य आनंदी झाला. त्यास लगेच म्हणाला, मी सैन्यासह जातो. उत्तम विमानात बसून तो एका क्षणात काशीस गेला. दैत्य नगरात जाता जिकडे तिकडे हाहाकार उडाला. तेथे जे देव होते ते सकल गुप्त झाले. पण तो आपला भक्त आहे असे जाणून शंकर रागावले नाहीत. काही काळ तुला राज्य दिले आहे असे सांगून परिवारासह ते केदार क्षेत्री गेले. मुनीही पळाले. हे शुभे क्षेत्र संन्यासी सोडून इतर सर्व जिंकण्यासारखे प्राणी निघून गेले. नंतर सर्व मूर्ती मोहाविष्ट झालेल्या दुरासदाने फोडल्या. त्या अज्ञान दुर्बलाने मोठमोठे प्रासाद फोडले. कोणी देवांचे स्मरण केले तर त्याला मारून काढून हाकलून देत असत. स्वाहा स्वदा शवषटकार वेदशास्त्राचे अध्ययन कोठेच होईना. दुष्टबुद्धी दुरासत राज्य करीत असता पुराण देवपूजा व्रते प्रदक्षिणा काहीच होईना असे झाले. कर्ममार्गाचा लोप झाला म्हणून धर्माचाही लोप झाला. हे कीर्ती धर्म नष्ट झाला असता देव बुभुक्षित झाले. पुस्तमद म्हणाला, तेव्हा सर्व देव व ऋषी केदारी गेले. शंकरासह सर्व ब्रह्मदेवास तो प्रकार सांगितला. बृहस्पती अग्नी इत्यादी सर्वांनी प्रणाम केला. देवर्षी म्हणाले, आम्ही देव व मुनी आपले स्थान व आचारापासून भ्रष्ट झालो. दुरासदाच्या भीतीने हे देवा आम्ही स्नानही करण्यास समर्थ नाही. ज्यामुळे या भुवनाचा ईश्वर झाला असा वर यास कोणी दिला. हा सांप्रत दुष्ट झाला आहे. याचा वध करण्याचे हातून येईल याचा विचार करा, कारण त्यामुळे लोकास सुख होईल असे दयालूंनी करावे. ते भाषण ऐकून ब्रह्मदेव म्हणाला, हे देवर्षो, मी याचा वधाचा उपाय सांगतो. याने दीर्घकाळ दारुण तप केले. तेव्हा शंकराने यास अनेक वर दिले. याला मारील असा देव त्रिभुवनात कोठेच नाही. पण त्रिगुणांचा विभाग करणारा त्याच्या आज्ञेने मी शंकर विष्णू 3 प्रकारे उत्पन्न झालो. 3 गुणांच्या विभागामुळे तो गुणेश म्हणून प्रसिद्ध झाला. तो विश्वास व्यापणारा मायावी विश्वकर्ता गुणातीत गुणेश. पर जी प्रकृती तिच्याहून परकल्याणपूरक आहे. त्याने जर पार्वतीच्या उदरी अवतार घेतला तर त्याचा तेव्हाच नाश होईल. त्या वाचून नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी विश्वास निश्चित करणाऱ्या प्रभूची स्तुती करावी. प्रथम शंकराच्या प्रियपत्नीस प्रसन्न करा. तिच्या तेजापासून उत्पन्न झालेल्या बालक दुरासदाचा वध करेल. शंकराने असाच वर दिला आहे. मुनी म्हणाले, ब्रह्मदेवाचे वाक्य ऐकून देव आनंदित झाले. त्यांनी भवानीची स्तुती केली. देवर्षी म्हणाले, हे देवी, तुझ जगाच्या हेतुभूत परात्पर विचित्र शक्तीस नमस्कार असो. तुझे चिंतन करता येत नाही. तू वंद्य निर्गुण व गुणांची ईश्वरी आहेस. पृथ्वी धारण करणारी तू धरिणी रूपिणी आहेस. स्थिरचर सृष्टीचा आधार, त्रैलोक्याचे सार, त्रिगुणाचे कारण, वेदत्रय रूपी देवरूपी वरदा, विष्णूस मोहित करणारी, भक्तांची पीडा नष्ट करणारी, अर्थ देणारी, त्रैलोक्य करती, सर्व पदार्थाचे रक्षण करणारी. पण त्या देवी तुला हे आम्ही वंदन करतो. अशी स्तुती केली असता देवी देवास म्हणाली, देव हो, या स्तोत्राने मी संतुष्ट झाले आहे. वर मागा. तुम्हास हवे असलेले सर्व मी देईल. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलेला वृत्तांत देवांनी तिला सांगितला. देवी म्हणाली, गणनायकाची स्तुती करा, जो शुभाशुभाचा करता व सिद्धी देणारा, ज्या सर्व काम व अर्थ प्राप्त आहेत, जगाचा पिता. नंतर सर्व भक्तीने विनायकाची स्तुती केली. देवर्षी म्हणाले, विघ्नकर्ता, दयाळू, सर्वांचा पालक, जगाचा हेतू, सर्वव्यापी, विश्वर, अनेक शक्तियुक्त, कामना पूर्ण करणारा, देनावर अनुकंपा करणारा, सर्वज्ञ करुणानिधी, स्वच्छेने शरीर धारण करणारा, नाना अवतारात गुणातीत, गुणांचा लोभ करणारा, चराचराचा गुरु, विभू, एकदंत, द्विदंत, त्रिनेत्र, दशभुज, षंडा, दुंडयुक्त, विघ्ननाशक, पापहारक, भक्तास वरद देणारा, सृष्टी स्थिती संहारक, आदी मध्य अंत नसलेला, भूतांचे कारण व वृद्धी करणारा, त्रैलोक्याचा ईश, देवांचा अधिपती, दुष्ट दानवांचे मर्दन करणारा, लंबकर्ण, तेजरूप,
सर्पांची भूषण धारण करणारा व शुभ अशा गणेशास नमस्कार असो. सर्व सिद्धी देणाऱ्या गणेशाची अशी स्तुती केल्यामुळे तुम्हास मानसिक पीडा न हो. भयंकर व वीरवान दुरासदास मी मारीन अशी आकाशवाणी त्यांच्या कानी पडली. ती ऐकून ते पुन्हा शंकराकडे गेले व ते ध्यानस्थायी पाहून पार्वतीस नमस्कार करून म्हणाले, हे शुभे ही आकाशवाणी कोणी उच्चारली हे समजत नाही. शंकर तर ध्याननिष्ठ आहे. हे सर्वेश्वरी आम्ही काय करावे? देवी म्हणाली, हे देवानं तो दैत्य आता खचितच मरेल. रागाने संतप्त झालेले तिने पुन्हा पुन्हा श्वास सोडले. तिच्या मुख नाक व डोळ्यातून तेज निघाले. श्वालांच्या समूहाने भरलेले जणू ब्रह्मांड जाळण्यास ते तयार होते. सर्वांच्या नजरा दिपल्या. त्यांनी ज्ञानदृष्टीने विनायकाची महामूर्ती पाहिले. तिला 10 तमाचा नाश करणारी रत्नांचा मुकुट, कोटी सूर्यासारखे तेज, विजेप्रमाणे चमकणाऱ्या रत्नाची 2 कुंडले, शुभदंत धारण करणारी दिव्य वस्त्रे, सिंदूर, 10 आयुधे, कस्तुरी तिलक, मुक्ता फलांच्या माला या भूषणांनी युक्त होती. त्या प्रलयाग्नीसारख्या तेजाने विश्वास व्यापले. सर्पाचे यज्ञोपवीत होते. देवांनी नमस्कार केला. आनंदघन ईश्वराची अशी प्रार्थना केली, योगगम्य, अप्रत्यर्क, अव्यय, स्वराट, निराभय, निराभास, निर्विकल्प, अजरामर, सर्वस्वरूप, सर्वेश्वर, स्वप्रकाश, जगन्मय, अव्यक्त, जगताचा आधार, ब्रह्मरूप, सर्व विषयज्ञ, पुराण पुरुष, ज्ञानमूर्ती, वाणीचा विषय न होणारी असा तू आम्ही पाहिला, आम्ही धन्य आहो असे म्हणून देवाने नमस्कार केले. ते नाचू लागले. मुनी म्हणाले, याप्रमाणे देवांनी तेजरूपी विनायकाची स्तुती केली. जगन्मातेने गजाननाची प्रशंसा केली, जे निर्गुण, निराकार, अव्यक्त, सर्वगामी, श्रेष्ठ, ध्यानगम्य, चिदाभास, सच्चिदानंदरूप, सर्वव्याप्ती, जगताचे कारण, आजपर्यंत चिंतिलेले तेच तेज विनायक रूपाने साकार झालेले दिसले. दैत्यांचा नाश करण्याकरता माझ्या घरी अवतरले. जगावर उपकार, चराचर सृष्टीचे पालन करण्याकरता अवतरले असे म्हणून पार्वतीने भक्तीने पूजा केली व आपले सिंहवाहन त्यास दिले. मानवास सर्व अर्थ देणारे असे वक्रतुंड हे नाव ठेवले. त्यावेळी दुरासदाच्या वधाविषयी त्याची प्रार्थना केली. देवास निष्कटंक पदप्राप्ती व्हावी अशी प्रार्थना केली. ब्रह्मदेव म्हणाले, याप्रमाणे देवी व देव यांनी त्या विनायकाची प्रशंसा केली. तेव्हा आनंदयुक्त होऊन त्यांनी प्रेमाने पार्वतीस नमस्कार केला. गणेश म्हणाला, देवांचे व लोकांचे पालन, दुरासुराचा वध, भूमीचा भार उतरवण्याकरता, मातेची सेवा, धर्म, वैदिक कर्म करण्याकरता मी अवतार घेतला आहे. मी जे बोलतो तेच करतो असे विघ्नेश बोलले. तेव्हा देवांनी नमस्कार व सात्वन केले. जो पृथ्वीचे रजकरण, तारे, धोक्याचे बारीक परमाणु, समुद्राचे पाणी यांना मोजू शकेल, तोच तुमच्या गुणांना जाणील. तुमच्या चरणांचे दर्शन झाले. देवांचे नेत्र धन्य झाले. सर्व दुःख नाहीसे झाले. ज्याचे स्थान त्यास प्राप्त झाले. हे अखिलेश्वरा, दुरासदास मारून भूभार नाहीसा करा. ब्रह्मदेव म्हणाले, देवांचे बोलणे ऐकून विनायक हसले. 10 आयुधे धारण करणारे ते म्हणाले, मी आता सर्व काही करील. आनंदाने सद्गतीत होऊन सिंहावर बसून गणेश वाराणसीकडे आले. त्याच्या मागे देव, गिरिजा व शंकर निघाले. दुरासद दैत्यास कळले की देवसेनेसह विनायक आले. तोही नगरातून बाहेर पडला. दैत्यांची सेना अमात्य व दृढ आयुधासह मेघाप्रमाणे गर्जना करणारी नाना आयुधे असलेली पाहिले. विनायकाने गुह्य विदीर्ण होतील अशी गर्जना केली. दैत्यास म्हणाले, अजून भ्रांतीत कसा आहेस? देव राजांचा त्वाबळाने पराजय केलास, मुनिजनांचा धिक्कार केलास. त्यावेळी हे दृष्टा मी नव्हतो. निर्भय होऊन पूर्वी तू जे अपराध केले त्याची फले या गणेशापासून मिळतील. त्रैलोक्यात राहणाऱ्या लोकांना तू उपद्रव दिलास. भूभार हरण करणे, तुझा नायनाट करणे याकरता मी अवतार घेतला आहे. तरी मान व लज्जा सोड व मला शरण ये. नसता रणभूमीचे ठिकाणी तुला मारून टाकेल. शिवापासून मिळालेल्या वरामुळे तू त्रैलोक्याला पीडा दिलीस. असे त्या दुष्ट बुद्धीशी युद्ध करण्याची त्वरा झालेल्या गणेशाने जणू ज्वालाच असा परशु हातात तोलून क्रोधाने सूर्याला आच्छादन करून प्रलयाच्या अग्निप्रमाणे शुद्ध झालेल्या गणेशाने वेगाने ते शस्त्र यमाप्रमाणे त्याच्या हृदयावर मारले. पण त्या परशुचे त्याचा एक रोमही हल्ला नाही. रागाने लाल डोळे झालेल्या तो दुस्सह दैत्य त्रैलोक्याला घेऊन टाकतो की काय अशा आवेशाने म्हणाला, अरे देव, देवराज, दिग्पाल माझे समोर युद्ध करण्यास आले नाही. तू कसा आला? पोरकट बुद्धीने तू युद्धास आला असशील तर मी तुला जाण्यास परवानगी देतो. तू जा. मूढा, मी यमालाही भीत नाही. तू व्यर्थ मारण्याची इच्छा का करतोस? असे बोलून त्यांनी लकाकणारी वस्त्राच्या धारेसारखी पर्वताचे चूर्ण करणारी तलवार म्यानातून बाहेर काढली व प्रहार केला. पण देवाने परशुप्रमाणे त्या तलवारीचे शेकडो तुकडे केले. खडगीन झालेल्या बलवान दैत्य कुस्ती खेळण्यास आला. देवाने आयुधे टाकले. दैत्याएवढे उंच असे आपले शरीर केले. अंगावर रोमांच करणारे तोमल युद्ध होऊ लागले. त्यांनी दंड, कोपरे, पाय, गुडघे, मांड्या व मुठी पाठींनी एकमेकास मारले. त्या गर्जना करणाऱ्या वीरांनी उड्डाण करून एकमेकाच्या देहार पडून टाचा, कोपरे यांनी आघात करण्यास प्रारंभ केला. मांडे, गुडघे, सांधे यांचे आघात करता करता दोघेही जमिनीवर लोळू लागले. त्यांची अंगे धुळीने भरली. एकमेकावर जय मिळवणारे ते युद्धे शाबास शाबास असे म्हणत होते. पुष्कळ दिवस चालले ते युद्ध पाहून देवास विस्मय वाटला.
देवाचे सामर्थ्य पाहून दैत्य लाजला. विनायकाने त्याच्या कपाळावर मुष्टीप्रहार केला. दैत्य जमिनीवर पडला. त्याचे तोंड फुटले. 2 मुहूर्त तो मूर्छित होता. दीर्घ मूर्छेतून कसा तरी सावध झाला. पीडित झाल्यामुळे आपण देवापेक्षा अशक्त आहोत हे त्याला वाटले. दैत्यांचा पराजय करून विनायक सायंकाळी सैन्यात परत आले. युद्ध उपस्थित झाले असता तो जे ऐकेल त्याला विनायकाप्रमाणे जय मिळेल. गुत्समद म्हणाला. वक्रतुंडाचा पराक्रम जाणून दैत्यांनी धैर्य धरून अस्त्रांच्या योगे युद्ध करू लागला. शिवाचे स्मरण केले. अग्नी ही देवता अशा मंत्राने बाणमंत्रित केला व सोडला. अग्नीच्या ज्वालांच्या भीतीने सर्व देव देवांच्या मागे गेले. तेव्हा सर्वज्ञ विनायकाने पर्जन्यास्त्र सोडले. हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडू लागल्या. अग्नी शांत झाला. रागवलेल्या दैत्याने वेगवान असे वायुअस्त्र सोडले. पृथ्वी त्यामुळे कापू लागली. झाडे व पर्वत जमिनीवर पडले. त्या अस्त्राने क्षणात ढग नाहीसे केले. देवाने मनोबलाने पर्वतास्त्र प्रगट केले. सर्वत्र पर्वत झाले. वायू अस्त्र पुंटित झाले. दैत्याने रौद्र अस्त्र सोडले. वक्रतुंडाने त्याचे निवारणाकरता ब्रह्मास्त्र सोडले. त्यामुळे सैन्याचे भस्म झाले. ती दोन्ही पुष्कळ दिवस एकमेकाशी युद्ध करीत राहिली. त्याच्या घर्षणामुळे अग्नी भूमीवर पडला. लोक जळत आहे असे जाणून ब्रह्मवेश यांनी त्या अस्त्राचे निवारण करविले. विनायक उत्कृष्ट आहे हे जाणून दैत्य प्रधानास म्हणाला, तुम्ही सर्व याच्याशी युद्ध करा. मी भोजन करून पुन्हा रणात येतो. तेव्हा अमात्य सर्व सैन्यासह विनायकाबरोबर युद्ध करू लागले. विनायक एकटा असल्यामुळे त्यास चिंता पडली. एका क्षणात त्याने आपल्या तेजाने 56 मूर्ती तयार केल्या. त्या अनेक अलंकार, माळा, बाहुभूषणे, चंद्ररूपी भूषणाने भूषित करणाऱ्या होत्या. कित्येक चतुर्भुज, षडभुज, चतुर्भुज होत्या. सिंहावर, मोरावर, मूषक वाहनावर बसलेल्या होत्या. शत्रू सैन्याचे विदारण करणारे ते सर्व युद्ध करू लागले. त्यांनी कित्येकाचे पाय व मस्तके तोडली. कित्येकांचे हात व गुडघे व मांड्या व पोटे तोडली. ते सर्व हुंकाराने गर्जना करीत. तेव्हा अनेक जण शरण आले. कित्येक जीवाकरता पळू लागले. कित्येक प्रहार करीत मेले. ते स्वर्गी जाऊन भोग व अप्सरा यांचा उपभोग घेऊ लागले. घोडे, रथ, हत्ती, सांडणी, उंट हे प्रहार झाल्यामुळे तुकडे होऊन पडले. रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. त्या केशरूपी शेवाळ्याने शोभू लागल्या. त्यात सुऱ्या व तलवारी हे जणू मासे, हत्ती हे नकर, ढालव ही कासवे, तुटलेली मस्तकी कमळे, वसा व मेध हे फेस, चिखल, धनुष्य, शस्त्रे व हाडे हेच बगळे, चांबड्याच्या पेशी हे बेडूक. क्षत्रियांच्या हृदयास त्यामुळे आनंद होऊ लागला. दैत्य भोजन करून आला. त्याने रत्नमंडल पाहिले. सैन्याचा नाश पाहून तो कष्टी झाला. त्याच्या मनात स्मरण आले की वर देताना शंकर काय म्हणाले, तुझा पराजय शक्तीपासून उत्पन्न झालेल्या देवाच्या हातून होईल. हा बालक शक्तीपासून उत्पन्न झाला असेल काय? कारण त्रैलोक्याचे सारभूत असे सामर्थ्य याच्यात दिसते. यास कालही जिंकू शकणार नाही. मग इतरांची काय कथा असा विचार करून तो एकटा राहिल्यामुळे पळू लागला. वक्रतुंडात चिंता झाली की पळणाऱ्या शत्रूस मारू नये. यास देवापासून मरण नाही असे शंकर म्हणाले. म्हणून योगाचा आश्रय करून विराट रूप धारण करून दैत्यास हातात धरले. सामर्थ्ययुक्त होऊन काशीचे रक्षण करण्याकरता तो एका पायावर उभा राहिला. दुसरा पाय दैत्याच्या मस्तकावर दिला व म्हटले, अरे दैत्या, शंकराच्या वरामुळे तुला मरणही नाही. म्हणून या नगरात पर्वताप्रमाणे निश्चल होऊन राहा. तू या नगराचे द्वार आहेस. त्यामुळे येथे येणाऱ्यास तुझे दर्शन अगोदर होईल व दुष्टास सदा पीडा देणारा हो. तुला नित्य माझे सानिध्य लाभेल. तेव्हा दैत्याने भक्तीने तोच वर मागितला. माझ्या मस्तकावर असाच पाय देऊन स्थिर. तेव्हा मुनी म्हणाले, तेव्हा बरे आहे असे म्हणून विनायक काशीत राहिले. त्या अजिंक्य दैत्यास जिंकून विनायकाने पृथ्वीस मंगलरूप केले. देवांनी विनायकावर पुष्पवृष्टी केली. नमस्कार व पूजा करून आपल्या स्थानी नेले. पुढे मुनी आपल्या आश्रमात गेले. असे जो कोणी त्याची पूजा करतात त्याच्या कामना पूर्ण होतात. याप्रमाणे विनायकाच्या 56 मूर्ती काशीत आहेत. तुंडन नावाच्या नगरात एकपात विनायक आपल्या विराट रूपाने स्थित राहिला. तो सर्व कामना पुरवितो. भक्तिमान पुरुष हे आख्यान ऐकेल त्यास सर्व मनोरथ प्राप्त होतील. गणेशपद मिळेल. त्यास जय व आरोग्य व पुष्टी मिळेल. गुस्समद म्हणाला, गणेशाने दुरासदास जिंकले. तेव्हा मुनी दिग्पाल, चंद्र, सूर्य, गुरु, शुक्र हे दुरासदासाचा शत्रू जो देवादिदेव त्याची स्तुती करू लागले की स्मृती यांनी घालून दिलेल्या मार्गाची स्थापना केलीस. असुरास मारलेस. आम्हा अशक्तांची दुष्प्राप्य स्वस्थानी स्थापना केलीस. तू सृष्टी निर्माण करणार व फलदाता आहेस. सर्व भूतांच्या ठाई सम आहेस. तू कर्माने लिप्त होत नाही. 4 वर्ण प्राणी मात्र तुझ्या आश्रयाने राहतात. तू अनेक विषयांचा शोध करवीत आहेस. प्राण्यांना प्रत्येक कर्मात लिप्त करतोस. विद्वानांनी शोध करणे या अर्थी ढुंडी हा धातू सांगितला आहे. यास्तव राजा हे पद जोडून ढुंडी असा संज्ञेने तू प्रसिद्ध होऊन राहतोस. तुझे दर्शन, पूजन, ध्यान, स्मरण, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, पुत्र, पौत्र देणाऱ्या अशी स्तुती करून त्यांनी देवांनी मंदार व शमीपत्रांनी पूजा केली. हिरव्या व पांढऱ्या दुर्वांनी, फुलांनी, अनेक पक्वांनी, फळे, रत्नांचे समूह यांनी पूजन व ब्राह्मण भोजनाचे योगाने त्यास तृप्त केले. याप्रमाणे ज्याची पूजा झाली आहे असे ते सप्तावरण रूप 56 विनायक वाराणसीचे रक्षण करण्याकरता तेथे राहिले. त्यातील एक पंचमुखी विघ्नेश्वराच्या द्वारात तिष्ठत आहेत. दुसरे निरनिराळ्या नावांनी वाराणसीस व्यापून टाकले आहेत.
विश्वेश्वर तेथे राहिला असता सर्वही तेथेच राहिले. चंद्रापर्यंत सर्व ब्रह्मादी देव आपापल्या अधिकारावर आरूढ झाले. मुनी स्वकर्म करू लागले. लोक सुखी झाले. हे कीर्ते, तू विचारले ते सांगितले. धर्म कर्म सुख देणारा ढुंडी राजाचा अवतार असतो. आता तुला दिवोदासाचा बहिर्भाव सांगेल. कीर्ती म्हणाली, ढुंडी राजाचा अवतार शक्तीपासून झाला. दुरास दादाचा वध त्रैलोक्याचे पालना करता झाला. तो देव तुंडनगरामध्ये एका पायावर स्थित व एका पायाने त्याने काशीमध्ये दैत्याचे आक्रमण केले. पण दोन्ही पायांनी दोन ठिकाणी स्थिती कशी झाली हा मला संशय आहे. हे ब्राह्मणा, तू सर्वज्ञ आहेस, या संशयाचे निरुसरण कर. मुनी म्हणाले, विश्वरूप, विश्वकर्ता, विश्वव्यापी, विश्वेशा, शास्ता अशा त्या ढुंडी राजास असाध्य काय आहे? सर्वांच्या अंतर्यामी, श्रेष्ठ, विश्वाचा संहार करणारा सप्तपाताल हा ज्याचा एक पाय आहे, ज्याच्या केसांनी स्वर्गास व्यापले आहे, ज्यास सर्व बाजूस हात, पाय, कान, डोळे आहेत, मन, वेद, ब्रह्मादी योग्यांना तो अगम्य आहे. तत्वता तो वायू, पृथ्वी व जलरूपी आहे. त्याच्या रोमरंध्रात कोट्यावधी ब्रह्मांडे आहेत. ती आकाशातील पक्षाप्रमाणे वायूच्या योगाने भ्रमण करतात. अशा त्या ढुंडी राजाविषयी हे माते संशय किंवा वितर्क काहीच नाही. तो अनेक रूपी प्रभू चराचर निर्माण करण्यास समर्थ आहे. हे राजपत्नी, त्याच्या इच्छेने अमृत विषरूपी व विष अमृतरूपी होते. त्याच्या ठाई काय काय असंभव आहे. देवाच्या अवतारांची विचित्र गती सांगितली आहे. त्याचे अवतार किती किंवा कोठे झाले याचा निश्चय करणे शेषासह सर्व देवासही शक्य नाही. यास्त संशय सोडून मी सांगतो ती कथा एक, जी ऐकली असता हे धर्मज्ञ प्राणी सर्व पापसंचयापासून मुक्त होतो. पूर्वी सूर्यवंशात दिवोदास राजा उत्पन्न झाला. तो भूमंडलात मान्य, दाता, मानी, बृहस्पतीसारखा वक्ता, सर्वज्ञ, सध्या कल्याण स्वरूप, वेदशास्त्र पुराणांचा जाणता, विद्वानांवर प्रेम करणारा, कामिनीचा मोह उत्पन्न होईल असे शरीर, जितेंद्रिय, उपकार करण्यात मग्न, परद्रोहापासून विमुख असा तो होता. दुसऱ्याच्या द्रव्याविषयी निष्ठुर लक्ष नेहमी ठेवणारा, स्थूल व पराक्रमी असे. त्याच्या तपामुळे संतुष्ट होऊन ब्रह्मदेवाने त्यास काशीचे, जेथे पाऊस पडत नव्हता, राज्य दिले. त्या क्षेत्रावर सर्व देवांनी बहिष्कार घातल्यामुळे त्यानेही ते राज्य स्वीकारले. तो स्वतः सूर्य, चंद्र, इंद्र, अग्नी, वायू झाला. त्याने धर्माने त्या नगराचे पालन केले. त्याच्या तपाने पाऊस पडला तेव्हा चोहोकडून लोक तेथे आले. त्याची प्रशंसा करू लागले. त्याची पत्नी सुशीला नावाची पतिव्रता, धर्मशील, दानपरायण, पतिवाक्यात तत्पर हा राजा पंडिताकडून आचार व व्यवहार प्रायश्चित्त करीत असे. राजदंड कधीच घेत नसे. तेव्हा शंकरासह सर्व मरुदगण मंदार पर्वतावर आले. तो राजा राज्य करीत असता काशीत कोणासही शोक, कष्ट, दुःख, अपमृत्यू झाला नाही. 3 प्रकारचे उत्पात झाले नाहीत. पाऊस नसल्यामुळे झालेला हाहाकार नष्ट झाला. पशु, पक्षी, मानव यांच्या उपयोगी असे धान्य निर्माण झाले आणि वृष्टीमुळे नियमित झाले. स्वाहा, स्वदा, षटकार पूर्वीप्रमाणे होऊ लागले. ज्या देवांनी अगोदरच त्या राजाची प्रार्थना केली ते सुखी झाले. ब्रह्मदेवाच्या वाक्याने प्रेरित होऊन देव राजांची स्तुती करू लागले. देवाच्या दर्शनानंतर त्याने त्यांची स्तुती केली. कीर्ती म्हणाली, हे मुने, सर्व देव मंदार पर्वतावर का गेले? शिवाने वाराणसीचा त्याग का केला होता? हा माझा संशय नाहीसा कर. मुनी म्हणाले, 12 वर्ष पाऊस पडला नाही, त्यामुळे स्थावर जंगम सृष्टी नाहीशी झाली. स्वाहा, स्वदा व षटकार हे पृथ्वीवर होईना. तेव्हा ब्रह्मदेवाच्या वाक्यावरून देवांनी शंकराची प्रार्थना केली. हे महादेवा, मंदार पर्वतावर बसून मरीची 10 वर्ष तप करीत आहेत, त्यास वर देण्यास तू जा. मुनी म्हणाले, देवांनी प्रार्थना केल्यावर करुणासागर, महेश, अग्नी, चंद्र, सूर्य इत्यादी देवगणांसह महामुनी मरीचीस वर देण्यास गेला. अस्थिपंजर अशा त्या मुनी शंकराने पाहिले. त्यावेळी जर तो आला नसता तर मुनीने प्राण सोडले असते. त्या उत्कट तपामुळे शंकर संतुष्ट झाले. त्यास आपले रूप दिले. विमानातून स्वस्थानास नेले. तेव्हा वाद्यघोष चालू होता. नंतर तो शंभू देवगणांसह त्या शुभश्रेष्ठ पर्वतावर राहिले. पण सदाशिवाने दिवोदासाचे थोडेही छिद्र पाहिले नाही. त्याने त्याचे छिद्र पाहण्याकरता देवास पाठवले. पण जो देव काशीस गेला होता त्यास दिवोदासाचे छिद्र दिसत नसे. आपल्या नावाने लिंग स्थापन करून तोही तेथेच राहिला. दिवोदासाच्या राज्यात सर्व वर्णाचे लोक स्वधर्माप्रमाणे वागत, ब्राह्मण आश्रमात राहत, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचार पाळीत, गुरूंची सेवा शिष्य करीत, स्त्रिया पतिव्रता, धर्मशील, दानी, व्रते व उपवासात निमग्न असत, संन्यासी 3 वेळ स्नान करीत, यतिधर्म पाळीत, ब्रह्मचारी होम करीत, मौन पाळीत, सर्व निश्वास गृहस्थ 8 कर्म म्हणजे स्नान, संध्या, जप, होम, स्वाध्याय, देवपूजा, आतिथ्य, वैश्वदेव भक्तीने करीत. तेव्हा धर्माची वाढ झाली. पाऊस पडू लागला. स्वर्गात देव आनंदित झाले. पितर स्वदा नामक अन्नाचा भोग घेऊ लागले. राज्यात कोणी श्रीवंद्या, पुष्पा, विधवा व मूर्त प्रजा नव्हती. पाऊस नसणे, अतिपाऊस, स्वचक्र, परचक्र, पोपट, टोळ, उंदीर यांचे संकट नव्हते. धान्याची निष्पत्ती झाली चांगली असे. विश्वेश्वर, विष्णू, गणेश, भैरव, दंडपाणी, गुह्य, गंगा, मणिकर्णिका देवी यापैकी कोणाचे तरी दर्शन करत स्नान केल्यावाचून जो भोजन करील तो दंडास पात्र होईल, अशी दौंडी राजा रोज करवी.
तो राजा जेथे असता पापाचा लेशही नसे. छिद्रा वाचून राजाचा अपभार करण्याची शंकराची इच्छा नव्हती, पण वाराणसीच्या वियोगामुळे तो तप्त झाला. वियोग करण्याकरता 8 भैरवांना पाठवले व त्यांना म्हणाला, तुम्ही थोडे तरी पाप राज्यात करा, म्हणजे मी काशीचे राज्य त्यांच्यापासून घेईल. तेव्हा हे भद्रे सदाशिवाची आज्ञा घेऊन ते गेले. वाराणसी पाहून स्नान करून श्रमशून्य झाले. पाप न दिसल्यामुळे ते काशीतच राहिले. ते परत न आल्यामुळे शंकरास चिंता लागली. नंतर राजाचे छिद्र पाहण्याकरता 12 आदित्यांना पाठवले. तेही राजाचे पुण्य पाहून आनंदाने काशीत राहिले. शंकराशी आम्हाला काही कर्तव्य नाही व ही नगरी सोडावयाची नाही असे म्हणून ते काशीत राहिले. नंतर शंकरांनी 64 योगिनी पाठविल्या, पण देवांनाही दिवोदासाचे छिद्र अनुमात्र दिसले नाही. त्याही वाराणसीत शिवाच्या पूजा करीत बसल्या. नंतर दुःखाचा नाश करणाऱ्या दुर्गेस पाठविले, पण त्याचे पाप न दिसल्यामुळे ती ग्रामावर राहिली. तिने ध्यानाने शंकरास व सर्व मनोरथ पूर्ण करून मनुष्यास संतुष्ट केले. नंतर शंकरांनी दिक्पालास त्वरेने पाठविले. ते वाराणसीत आले, पण त्यांनाही पाप दिसले नाही. त्यांनी आपापल्या नावाची लिंगे स्थापन केली व तेथेच राहिले. उत्सुक झालेल्या शंकरांनी ऋषीस पाठविले. शंकरांनी त्यांना प्रेरणा केलेले ते आनंदाने त्वरेने गेले. वाराणसीत जाऊन तीर्थविधी करून ते तेथेच राहून आशीर्वाद देण्याकरता जात व त्यांचे कृत्यपात व धन व वस्त्रे यांच्या योगाने व भक्तीने त्यांचे सर्व पूजन करीत त्यांनी त्यांचे धन घेतले, पण थोडेही पाप पाहिले नाही. त्यांनी आपापल्या नावाने लिंगे स्थापन तप केले. नंतर शंकरांनी कार्यसिद्धी करता देवास पाठविले, पण त्यांनाही धर्माचरण करणाऱ्या राजाचे दुष्कर्म दिसले नाही. ज्याला ज्याला मी पाठवतो तो प्रत्येकजण काशीहून परत येत नाही असे म्हणून शंकर चिंतातूर झाले. त्यांना कोणताही निश्चय करता आला नाही. मनात त्या नगरास मी केव्हा पाहीन असे चिंतन करू लागले. दिवोदासाच्या राज्यात जेव्हा पाप होईल तेव्हाच ते क्षेत्र मला मिळेल, त्या वाचून नाही. ढुंडी व माधव या वाचून इतर देव व्यर्थ होत. ते काशीत ध्यानपरायण होऊन राहिले आहेत, त्यामुळे परत येत नाही. दिवोदासाच्या उपाख्यानाचा 45वा अध्याय संपला. ओम गण गणपते नमः. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः.